जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय राम गिरिवरधारी, जय राम गिरिवरधारी, यशोदानंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन व्रज जनरंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा कुंज बिहारी, जय राधा कुंज बिहारी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओके. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं या भगवद्गीता 18 दिवसात समजून घ्या या कार्यक्रमामध्ये. अनया, तू कुठून जॉईन केलंस बाळा? अनया आणि श्रेयांश. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण ठीक आहे बाळा, आपण नंतर ओळख करून घेऊया. आता वेळ झाले ना, आपण क्लास सुरू करूयात. तर माझं नाव लीना कापसे, मी बँगलोरला असते. मी बँगलोरहून जॉईन करते आणि मागील 4 वर्षापासून मी हा कृष्ण कॉन्शियस मध्ये आहे आणि कृष्ण कॉन्शियस लाईफ फॉलो करत आहे. आणि आपले इस्कॉनचे जे शिल प्रभुपाद आहेत, त्यांचे जे शिष्य त्यांचे जे शिष्य आहेत जय पताका स्वामी, आणि त्यांचे जे शिष्य आहेत शिल नामनिष्ठा प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी 4 वर्षां कोरोना काळामध्ये हा कार्यक्रम सुरू केला. 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या. तर 18 आणि त्यांच्या अथक प्रयत्नांनी 4 वर्षांपासून हा उपक्रम चालू आहे. तर 18 दिवसामध्ये भगवद्गीता आम्ही तुम्हाला समजून नाही सांगू शकत. तर त्यात पूर्णपणे भगवद्गीता व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपल्याला 1 वर्ष लागेल. तर आम्ही 18 दिवसामध्ये काय करतो, तर तुम्हाला भगवद्गीता वाचण्यासाठी प्रेरणा देतो, म्हणजे तयार करतो. हे ठीक आहे. आणि आज आपला पहिला अध्याय, कृष्ण सॉरी, आणि आपला हा जो 18 दिवसांचा भगवद्गीता हा तुम्ही आला आहात या भगवद्गीता समजून घेण्यासाठी. तुम्ही खरंच, मी तुमचं अभिनंदन करते आणि खूप म्हणजे फॉर्च्युनेट आहात तुम्ही, म्हणू शकतो आपण. सॉरी.
सेकंड. तुम्ही दोघंच आल्यात बाळा काही कारणांमुळे. सॉरी. तर भगवद्गीता ही सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि ज्यांना 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 मनुष्य जीवन मिळालं आहे त्या सर्वांनी भगवद्गीता वाचायला हवी. तरी पण बरेच लोक येऊ शकले नाहीत. त्यांचे काहीतरी कारण असतील, प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील. पण तुम्ही दोघे आला आहात आणि वेळ देऊन, तर तुमचं मी मनापासून स्वागत करते आणि मनापासून अभिनंदन तुमचं. तुम्ही खूप खूप लकी आहात. बघा एवढ्या सगळ्या लोकांना म्हणजे ऑप्शन आहे भगवद्गीता समजून घेण्यासाठी. तर तुम्ही दोघे आला आहात आणि खूप खूप फॉर्च्युनेट आहात तुम्ही. तुम्हाला भगवद्गीता समजून घेण्याची एक संधी मिळाली आहे. तर मी तुम्हाला म्हणजे विनंती करेन, की तुम्ही दोघेच आलात, तर असा विचार करू ना दोघांमध्ये काय म्हणजे शिकून घेणार वगैरे. तर आम्हाला आमच्या म्हणजे जे सीनियर डी-ओ-टीज आहेत, त्यांच्याकडनं असे म्हणजे हे इन्स्ट्रक्शन आहेत, की एक जरी विद्यार्थी असेल तरी पण म्हणजे 100 मुलांसाठी आपण जसा क्लास घेतो तसाच क्लास घ्यायचा आहे. तर तुम्ही म्हणजे असं वाईट वाटून घेऊ घेऊ नका, की जास्त लोक नाही आहेत, तर मग मध्येच क्लास सोडून द्या वगैरे. तुम्ही 18 दिवसांपर्यंत या आणि भगवद्गीता समजून घेण्याचा म्हणजे प्रयत्न करा. मध्येच क्लास सोडू नका. तर 18 दिवसांपर्यंत या आणि आपल्या ह्या भगवद्गीताचा म्हणजे लेव्हल 1 आहे ही आणि याच्यामध्ये आपले क्विज देखील असतात. तुम्ही जे क्विज दररोज एक-एक अध्याय झाल्यावरती तुम्ही एक-एक अध्याय क्विज सॉल्व्ह करू शकता. त्याची लिंक देखील तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवली जाईल आणि त्या ग्रुपवरती जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे केलं असेल, तर तिथे तुम्ही क्विज सोडवू शकता आणि तुम्ही 18 दिवसानंतर असे जे सगळे 18 अध्यायाची जर क्विज तुम्ही सॉल्व्ह केली आणि त्याच्यात तुम्ही म्हणजे काय म्हणतात, तुम्हाला जेवढे रिक्वायर्ड मार्क्स जर मिळाले व्यवस्थित ती सॉल्व्ह केली पूर्णपणे, तुम्ही म्हणजे लेव्हल 2 मध्ये म्हणजे अजून एडवान्स लेव्हलला तुम्ही जॉइन करू शकता. म्हणजे तिथे त्या क्लासमध्ये तुम्हाला एक-एक श्लोक व्यवस्थित समजून सांगितला जाईल. तर अशा प्रकारे लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3, लेव्हल 4 तुम्ही हे शिकू शकता भगवद्गीता. तर अशा प्रकारे तुम्ही दररोज क्लासला या 18 दिवस समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला आपला हा क्लास असा इंटरॅक्टिव्ह क्लास असेल, असं म्हणजे बोरिंग नाही की मी एकटीच आपली बोलत जाते. क्लासच्या शेवटी आपल्याला संधी असेल, आपले काही डाउट्स असतील, प्रश्न वगैरे असतील, अध्याय रिलेटेड, भगवद्गीता रिलेटेड, तर ते आपण क्लासच्या शेवटी विचारू शकता. ठीक आहे. तर आता आपला हा आणि इस्कॉनचे जे संस्थापक आचार्य आहेत श्रील प्रभुपाद, त्यांच्याद्वारे आपण म्हणजे हे भगवद्गीता आहे, त्यांची जी भगवद्गीता आहे, ती फॉलो करतात म्हणजे इस्कॉनमध्ये आणि त्यांच्यामधनंच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज अध्याय 1 आहे आणि अध्यायाचं नाव आहे कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण आणि याचं अजून एकही नाव आहे अर्जुन विषाद योग. ठीक आहे. तर भगवद्गीतात स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आणि मी मंगळाचरण करते. मी मंगलाचरण केलं नाही, डायरेक्ट मी सुरू केलं. सॉरी त्यासाठी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी. हरे कृष्ण माताजी. काय झालं माताजी? आवाज येतो हा माझा व्यवस्थित? हा आता यायला लागला. तुमचं ते हे पण पॉज झालाय कॅमेरा फ्लक्च्युएट पण. होतो. हां, नेट ना फ्लक्च्युएट होतंय. तर मी जर म्हणजे हे झाले ना काय म्हणतात लॉग आउट झाले ना, तर मला कॉल करा हां माताजी. हो हो मी हो तसं नक्की. इमिडिएट लगेच मी कनेक्ट करेन, पण थोडा नेटचा इश्यू आहे. हो हो चालेल चालेल माताजी. सांगा आणि मला आवाज जर माझा हो गेला तर. हो नक्की. वाचा सॉरी. हो. तप्त कांचन गौरांगी राधे शिवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. एक कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण आणि अर्जुन विषयात देखील असं एक देखील नाव आहे हा. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी. हा पुढची स्लाइड घ्या माताजी. ह्याच्या पुढची घेऊ का? तिसरी घेतली ना आता मी, तिसरी स्लाइड घ्यायची झालं का? तुम्ही कॅमेरा वाटलेस ना ऑफ ठेवा माताजी, कदाचित मग तुम्हाला एक मिनिट हा माताजी, एक सेकंड आले. हा हा तर दररोजची प्रेयर आहे. आपण ह्या म्हणजे मंगलाचरण करून आपण क्लास सुरू करत असतो. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. आता आता हे आपले इथे बघा, आपल्याला ह्या राईट कॉर्नरला हे जे दिसत आहेत शिला प्रभुपाद, हा यांनीच म्हणजे इस्कॉनची स्थापना केली. ते म्हणजे आचार्य फाउंडर आहेत इस्कॉनचे, अभय चरणारविंद शिला प्रभुपाद. तर आपण शिला प्रभुपाद विषयी थोडं. हरे कृष्ण माताजी, तुमचा आवाज येत नाहीये. हा नेट फ्लक्च्युएट होते. मी बघते माताजी, थोडस म्हणजे जागा चेंज करून बघते. थांबा. हा येतं का माताजी आता हो आता आवाज? येत हो आता येतोय माताजी. ठीक आहे. त्यांना देखील आपण नमस्कार करूयात. आणि हे शिला प्रभुपाद ज्याने म्हणजे इस्कॉन ह्या संस्थेची स्थापना केली, ते शिला प्रभुपाद आहेत ना. तर त्यांचा जन्म जो त्यांचं नाव आहे अभय चरण डे नाव होतं त्यांचं आधी. म्हणजे त्यांनी संन्यास स्वीकारण्याच्या आधी त्यांचं नाव होतं अभय चरण डे. आणि त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 राहतो. कलकत्ता आपल्या सर्वांना माहितीच असेल. तर कलकत्त्यामध्ये त्यांचा सॉरी आता सॉरी मी ते पुढे एक्सप्लेन करते. आणि इस्कॉनचा फुल फॉर्म माहितीये का बाळांनो तुम्हाला काय आहे? तर इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. आय फॉर इंटरनॅशनल, एस फॉर सोसायटी आणि के फॉर कृष्णा आणि कॉन्शियसचा CON. तर अशा प्रकारे इस्कॉन म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. तर असा फुल फॉर्म आहे इस्कॉनचा. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. तर शिला प्रभुपाद जे आहेत ना, ते लहानपासून म्हणजे ते भक्त होते, कृष्णाचे भक्त होते. का? कारण तर त्यांचे जे आई वडील आहेत ना, ते म्हणजे हरे कृष्ण माताजी, आवाज येत नाहीये. हरे कृष्ण. काय करूया माताजी? हा हरे कृष्ण माताजी, फारच येतं का हा आवाज? म्हणजे एखाद दोन शब्द येतात आणि मग जाते असं होत आहे.
कृष्णा माताजी, क्लिअर आहे का आवाज? आत्ता आला हरे माताजी. कृष्णा. आत्ता आवाज आला माताजी तुमचा. हम्म. नाही, मी हे इंटरनेटचं कनेक्शन चेक केलं मी परत. हं. तर ठीक आहे, मी कंटिन्यू करते आणि जर आवाज जर गेला तर सांगा मला पुन्हा. हो हो ठीक माताजी. आहे. हा. तर श्रील प्रभुपाद आणि त्यांच्या आई वडील विषयी आपण मी बोलत होते. त्यांचे जे वडील आहेत गौर मोहन डे आणि त्यांची आई रजनी देवी हे देखील भगवान कृष्णांचे महान भक्त होते. आणि त्यांची इच्छा होती की त्यांचाच मुलगा म्हणजे श्रील प्रभुपाद अभय चरण डे हे देखील म्हणजे विष्णूंची पूजा करणारे, म्हणजे कृष्णांची पूजा करणारे, म्हणजे वर्शिप करणारे. तर अशा प्रकारे शुद्ध वैष्णव बनावं त्यांनी पण, आणि त्यांनी कृष्ण भक्तीचा आणि भगवद्गीतेचा प्रचार प्रसार करावा. तर त्यासाठी त्यांना म्हणजे लहानपणापासून त्यांचं असं भक्तिमय त्यांची म्हणजे परवरिश झाली. पोषण वगैरे असं भक्तिमय वातावरणामध्ये झालं. तर ते शुद्ध हरे भक्त कृष्ण असल्यामुळे माताजी. हा, हा आवाज आता येत नाहीये. हा आत्ता आला. काय करूया माताजी, क्लास घेऊयात का काय? हो कारण ते सारखं खूप लक्ष. डिस्टर्बन्स होते ना. बाकी मुलांना येतोय का आवाज, का माझ्याकडे काही इश्यू आहे? किमिया, संदीप, श्रेयांश, अनया, ए, तुम्हा मुलांना लोकांना? येत आहे का तुम्हाला आवाज व्यवस्थित? हरे कृष्णा. हरे कृष्णा. मैम थोड़ा हरे थोड़ा कृष्णा. अटकते हैं। ब्रेक होतोय ना. हम्म. ब्रेक होतोय का आवाज? हम्म. हो मैम। हो मैम। इंटरनेट इश्यू आहे. माताजी, मी थोडं कंटिन्यू करते. जर खूपच म्हणजे सतत आवाज जात असेल तर मग काही करू हो शकत नाही ठीक आहे. आजचा दिवस. ठीक आहे आपण माताजी. मग हा, मी कंटिन्यू करते. जर करा पुन्हा ठीक. आवाज गेला, डिस्टर्बन्स खूप जास्त व्हायला लागला, हा. तर तसं सांगा मला तुम्ही. हो हो चालेल. कारण मग एवढं व्यवस्थित लिंक नाही लागणार ना, व्यवस्थित शिकवतात बरोबर. हो. म्हणजे. तर अशा प्रकारे ते शुद्ध भक्त असल्यामुळे जगन्नाथांचे, कृष्णांचे, तर जगन्नाथ रथयात्रा जेव्हा म्हणजे त्यांचे जे वडील होते त्यांनी मोठी रथयात्रा म्हणजे अशी त्यांच्या एरियामध्येच, असे त्यांच्या गल्लीमध्येच अशी रथयात्रा काढली. तर आणि म्हणजे शिल प्रभुपादांना पण ते म्हणजे इच्छा झाली, आम्ही पण असं, मला पण तुम्ही कृष्णाचा असा विग्रह आणून द्या, मला पण असं म्हणजे रथयात्रा काढायची इच्छा आहे. तर तेव्हा त्यांचे जे पिता आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांनी तेव्हा शिल प्रभुपादांना कृष्णाचा असं छोटीसा म्हणजे विग्रह दिला आणि त्यांनी स्वतः म्हणजे असा छोटासा रथ वगैरे बनवला आणि त्या रथामध्ये त्यांनी जगन्नाथांची यात्रा म्हणजे रथयात्रा केली. तर अशा प्रकारे म्हणजे भक्तिमय वातावरणामध्ये त्यांची म्हणजे जीवनाची सुरुवात झाली आणि मग ते होता 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 त्यांनी भगवद्गीता, भागवतम वगैरे याचं वाचन वगैरे करून म्हणजे पूर्णपणे जीवन त्यांनी हे भक्तिमय कृष्णासाठी देण्याचं त्यांनी ठरवलं. आणि अशा प्रकारे ना, इथे ह्या फर्स्ट स्लाइड मध्ये बघा दिसतायत रथयात्रा करत आहेत त्यांचे. आणि त्यांचे वडील पण देखील आहेत ना, जसं म्हणजे त्यांचा कपड्यांचा व्यापार होता आणि ते मग त्यांचा व्यापार करून आले की रात्री पण मग त्या कृष्णाची आरती वगैरे करायची, सगळ्यांना प्रसादम वगैरे वाटायचा. तर अशा प्रकारे शिल प्रभुपादांवरती पण हे भक्तिमय संस्कार लहानपणापासूनच झाले. आणि मग मोठे होता होता त्यांच्या शहरांमध्ये शिल प्रभुपाद जिथे राहायचे, तिथे त्यांचे जे गुरु आहेत ना, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, तर हे तिथे आले होते एका सभेमध्ये आणि तिथे शिल प्रभुपाद देखील गेले होते आणि ते त्यांचं शिल प्रभुपाद ते शिल प्रभुपाद त्यांना प्रश्न उत्तर वगैरे करू लागले. भगवद्गीता वगैरे आणि ह्या सगळ्या आध्यात्मिक विषयांविषयी चर्चा वगैरे करू लागले. तर त्यांच्या गुरूंना आहे ना, शिल प्रभुपाद म्हणजे हे खूप आवडले आणि मग त्यांनी एकदा त्यांना बोलवून घेतलं शिल प्रभुपादांना आणि सांगितलं, की "तू म्हणजे कृष्ण भक्तीचं तुला एवढं ज्ञान वगैरे आहे अशा प्रकारे, तर तू ह्या ह्या सगळ्या ज्ञानाचा तू म्हणजे पाश्चात्य देशामध्ये प्रचार-प्रसार करायला हवा." मग शिल प्रभुपादांनी बघा, एक वयाच्या 17व्या वर्षी, इथे ह्या दुसऱ्या सेकंड स्लाइडमध्ये आपण पाहू शकतो बघा, त्यांचे
शिला प्रभुपादांचे गुरु जे आहेत ना, शिला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, तर ह्यांच्याकडे त्यांनी म्हणजे ह्यांचं त्यांनी गुरुत्व म्हणजे ते शिष्य झाले आणि त्यांचे हे गुरु बनून त्यांना संपूर्ण ज्ञान त्यांनी दिलं. आणि मग ते इथे बघा या स्लाइड मध्ये मग ते देखील ह्या भक्तीचा, कृष्ण भक्तीचा आणि भगवद्गीतेचा प्रचार प्रसार सर्वत्र करू लागले. आणि मग त्यांच्या गुरुंनी त्यांना जसं सांगितलं की तू जसं म्हणजे पाश्चात्य देशामध्ये म्हणजे आपण आता बघतो ना अमेरिका वगैरे, युके मध्ये, लंडन वगैरे इथे एवढा म्हणजे भक्तीचा प्रसार त्यांनी केलाय आणि ते लोक भारतामध्ये येऊन आपल्याला म्हणजे भगवद्गीतेचा विषय वगैरे एवढं म्हणजे आपण बघतो की नाही व्हॉट्सअप वगैरे व्हिडिओज वगैरे, तर अशा प्रकारे त्यांनी तिथे जाऊन प्रचार करायला सुरुवात केली. त्यांच्या म्हणजे गुरूंचं हे म्हणणं होतं आणि माझ्या गुरूंची ही आज्ञा आहे तर मी ती पाळायलाच हवी काहीही करून. तर त्यासाठी त्यांनी संन्यास स्वीकारला. वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी संन्यास स्वीकारला आणि मग वयाच्या 17व्या वर्षी ते भारत सोडून पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे कृष्णा. हा, तर इथे बघा वयाच्या म्हणजे 17व्या वर्षी म्हणजे 1965 मध्ये त्यांना अमेरिकेतला जायचं होतं म्हणजे न्यूयॉर्कला जायचं होतं, पण तेव्हा त्यांच्याकडे तितके पैसे नव्हते. फक्त त्यांच्याकडे 40 रुपये होते आणि त्यांचे जे हे सगळे म्हणजे आध्यात्मिक ग्रंथ वगैरे म्हणजे भगवद्गीता, भागवतम, चैतन्य चरित्रामृत वगैरे अशा प्रकारचे हे आध्यात्मिक साहित्य त्यांच्या एका पेटीमध्ये होतं आणि फक्त 40,000 रुपये आणि एक छत्री, सॉरी 40 रुपये आणि एक छत्री अशा प्रकारे एवढंच फक्त ते घेऊन म्हणजे अमेरिकेत गेले आणि त्यांना अमेरिकेमध्ये जाताना म्हणजे तेवढे पैसे नव्हते तर त्यांचे म्हणजे ओळखीचे आहेत ना एक मालवाहक जहाज होतं आणि त्याच्या ज्या मालिका आहेत ना त्यांचं नाव मला एवढं आठवत नाहीये, सुमतीबाई मुरारी काहीतरी असं, मोरारी का मुरारजी असं काहीतरी मोरारजी. होतं. हा. मुरारजी, हा. तर त्यांनी त्यांना विचारलं की मला कृष्ण भक्तीचा असा प्रचार करण्यासाठी अमेरिकेला जायचं आहे आणि तुमच्या जहाजामधून मला परवानगी द्या. आणि वयाच्या 17व्या वर्षी तर त्या ज्या होत्या त्यांचं जे जहाज होतं तर त्यांनी आधी विचारलं की तुम्ही या वयामध्ये तुम्ही जाणार तर तुम्हाला खूप म्हणजे रिस्की आहे ना ते. वयाच्या 17व्या वर्षी त्यांना कदाचित म्हणजे हार्ट अटॅक वगैरे आला किंवा तिथे त्यांची काळजी कोण घेणार आणि तिथे समुद्रामध्ये व्यवस्थित खायला प्यायला नसतं आणि खूप लांबचा प्रवास होता ना. तर त्यांनी आधी नाकारलं त्यांना. मग ते शांत राहिले. मग पुन्हा काही दिवसांनी काही महिने वगैरे काहीतरी लोटल्यानंतर पुन्हा त्यांनी रिक्वेस्ट केली की मला म्हणजे तिथे जाणेच गरजेचं आहे. माझ्या गुरूंची अशा प्रकारे आज्ञा आहे आणि कृष्ण भक्तीचा आणि भगवद्गीतेचा प्रचार प्रसार करायचा आहे. तर मग तेव्हा दुसऱ्या वेळी जेव्हा त्यांनी विनंती केली त्यांना मग त्यांनी मान्य केलं. मग आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांची सगळी व्यवस्था वगैरे केली आणि मग ते जलद्यूत असं काहीतरी नाव आहे ना माताजी? हो, जलविद्युत. इथे आहे हे नाव तरी, हा, जलद्यूत असं नाव होतं हे जहाज आणि 3 महिन्याचा असा ते प्रवास करून म्हणजे कलकत्त्यातून ते न्यूयॉर्कला, सॉरी बोस्टन म्हणून एक बंदर आहे म्हणजे, तर तिथे ते पोहोचले. अशा प्रकारे 3 महिन्याचा प्रवास त्यांना करावा लागला आणि या 3 महिन्याच्या प्रवासामध्ये त्यांना 2 वेळा काहीतरी हार्ट अटॅक पण आला आणि त्यांनी म्हणजे मग कृष्णाला अशी म्हणजे प्रार्थना केली की कृष्ण भक्तीचा प्रचार करण्यासाठी मी जात आहे की आता तुम्हाला जशा प्रकारे नाचवणार आहेस कृष्ण तूच नाचव. आणि तर एवढा म्हणजे खडतर प्रवास त्यांनी केला. किती रिस्की होतं हे की नाही 17व्या वयाच्या वर्षी. आपण कोणी म्हणजे असा विचार तरी करू का घराच्या बाहेर जाताना देखील आपण म्हणजे वयस्कर व्यक्ती विचार करतो की नाही कुठे धडपडलो वगैरे आणि 17व्या वर्षी म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे शरीराची काय म्हणतात शक्ती वगैरे कमी झालेली असते, शरीरामध्ये तेवढा त्राण नसतो, डोळ्यांची म्हणजे काय म्हणतात व्हिजन आपला कमी झालेला असतं, ऐकण्याची क्षमता कमी होते जसं वय वाढत जातो. तर अशा वेळी देखील ते अशा परिस्थितीत देखील ते परिस्थितीला न जुमानता 17व्या वर्षी त्यांनी म्हणजे ते 3 महिन्याचा प्रवास करून ते अमेरिकेत गेले. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. तर 1965 मध्ये ते गेले. आणि मग अशा प्रकारे 1 वर्षापर्यंत त्यांनी म्हणजे प्रयत्न केला तिथे इस्कॉन आणि 1966 मध्ये त्यांनी इस्कॉन या संस्थेची स्थापना केली. म्हणजे अगदी छोटंसं असं एकदा रूममध्ये आणि ते जवळ-जवळ एकटेच होते. ते अमेरिकेमधल्या त्या पार्कमध्ये वगैरे बसून ते हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करायचे. म्हणजे तिथे हळू-हळू लोकं वगैरे जमायला लागले आणि त्यांना विचारायला लागले, "तुम्ही हे काय गात आहात? ते काय आहे हे?"
हरे कृष्णा, मग कृष्ण कोण आहे, मग कृष्ण भक्ती काय आहे. तर अशा प्रकारे थोडे थोडे म्हणजे लोक येऊन त्यांना म्हणजे जुळायला लागले, म्हणजे जोडून शिला प्रभुपादांबरोबर यायला लागले. मग त्या लोकांना शिला प्रभुपादांनी सगळं प्रशिक्षण दिलं, हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला लावला. आणि हे अमेरिका म्हणजे सगळे हिप्पीज ना, हिप्पी म्हणजे ढोंगी आणि दिखावापणा करणारे लोक. आणि ऑलमोस्ट तिथे तर सगळे मांसाहार करणारे, ड्रग्स वगैरे म्हणजे ड्रग्सचा म्हणजे ड्रग्स वगैरे पिणारे, अशा प्रकारे काय म्हणतात ते अल्कोहोल वगैरे सगळं हे वापर करणारे, अशा प्रकारे अधर्मी लोकांचं म्हणजे अशी जागा होती ती. तर अशा लोक तिथे गेले ते आणि तिथे लोकांना त्यांनी शुद्ध भक्त बनवलं. आणि मग आता ते लोक भारतामध्ये येऊन ते भगवद्गीतेचा आणि कृष्ण भक्तीचा प्रचार करत असतात. तर अशा प्रकारे त्यांनी 1965 मध्ये ते न्यूयॉर्क मध्ये गेले. आणि मग त्याच्यानंतर 1 वर्षांनी 1966 मध्ये त्यांनी इस्कॉन या संस्थेची स्थापना केली. आणि मग हळूहळू थोडे थोडे असे करून लोक येऊन त्यांच्या संस्थेमध्ये जॉईन व्हायला लागले. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. इथे बघा आपण बघतोय कसे ते भक्त वगैरे डान्स करत आहेत कीर्तनमध्ये. आणि मग त्यांनी त्यानंतर जवळजवळ 70 पेक्षा अधिक त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत शिला प्रभुपादांनी. इथे बघतोय आपण. आणि मग मोठमोठे अमेरिकेमधल्या ज्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आहेत, मग त्यानंतर UK मध्ये, अशा प्रकारे मोठमोठ्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत तिथे जाऊन त्यांनी भगवद्गीतेचा आणि कृष्ण भक्तीचा प्रचार केला. आणि मग इथे आपण बघतोय, मग बघा बॅक टू गॉडहेड म्हणून हे एक म्हणजे मासिक असतं, म्हणजे ते मंथली असं ते प्रकाशित केलं जातं. तर अशा प्रकारे त्यांनी या कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करण्यास सुरुवात केली. आणि बॅक टू गॉडहेड हे एक मासिक म्हणजे दर महिन्याला ते प्रकाशित केलं जातं. आणि ते मग आतापर्यंत पण चालू आहे. त्याची स्थापना केली म्हणजे सुरुवात केली. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे कृष्णा. तर आता मग हे इस्कॉनचे जे आपले राधा गोविंद आहेत, इस्कॉन मँगलोरचे, त्यांचा आपण त्यांना पण नमस्कार करूयात. आणि त्यांच्या सगळ्या अथक प्रयत्नाने आपण आता ह्या कार्यक्रमाशी उपक्रमाशी जोडलो गेले आहोत. तर आपण त्यांचा आशीर्वाद घेऊया आणि या सुरू करूया आजच्या अध्यायाला. आणि हे जे नामनिष्ठा प्रभूचे आहेत, श्री श्री राधा गोविंद मंदिर, हे शिला प्रभुपादांचे जे शिष्य आहेत जय पताका स्वामी म्हणून. आणि मग त्यांच्याकडून जय पताका स्वामींकडून ह्यांनी नामनिष्ठा प्रभू आहेत, त्यांनी त्यांच्याकडनं दीक्षा घेतली. आणि जवळजवळ 30 वर्षांपेक्षा जास्त नामनिष्ठा प्रभू जे आहेत आपले, जे म्हणजे इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष आहेत. त्यांनी म्हणजे ते शाळा कॉलेजमध्ये वगैरे जातात आणि भगवद्गीतेचा प्रचार वगैरे प्रसार करतात. हरे कृष्ण महामंत्राचा जप करून घेतात मुलांकडनं वगैरे. आणि मग अशा प्रकारे खूप त्यांनी म्हणजे प्रचार प्रसार वगैरे केला. आणि मग कोरोना काळामध्ये असं म्हणजे आपण कुठे जायचं नाही वगैरे, सगळं काही ठप्प झालं, लॉकडाऊन वगैरे सुरू झाला. मग लोकांना एक प्रकारे म्हणजे कंटाळवाणं होतं ना तो सर्व काळ. मग त्यांनी आता विचार केला की आता आपण कसं म्हणजे कृष्ण भक्तीचा प्रचार करू शकतो. तर त्यांनी ऑनलाईन समजून घ्या म्हणून त्यांनी हा उपक्रम सुरू केला. म्हणजे कृष्ण पण बघा त्यांना म्हणजे कसं इंटेलिजन्स दिला. आणि त्यांनी आतापर्यंत एवढ्या लाखो लोकांना म्हणजे शुद्ध भक्तीच्या मार्गावर आणलं आहे. आणि त्यापैकी मी पण एक आहे. म्हणजे मी शुद्ध भक्त नाहीये असं म्हणू शकत नाही, पण मी पण असाच व्हॉट्सअप मेसेज पाहून जॉईन केला क्लास. आणि मग लेवल 1 लेवल 2 अशा प्रकारे जॉईन करता करता आज मी पण आज भगवद्गीतेचा क्लास घेऊ शकत आहे. म्हणजे सगळी कृपा नामनिष्ठा प्रभूंची आहे. त्याच्या आधी कृष्णांची आणि पण आपल्याला कृपा असावी लागते, तरच आपण भगवद्गीता समजून घेऊ शकतो. तर कुठे ना कुठेतरी म्हणजे आपले जे आध्यात्मिक गुरु म्हणजे प्रभुपाद आहेत आणि कृष्णांची कृपा आहे त्यांच्यामुळे आपण भगवद्गीता म्हणजे आपण घरी बसून आपण समजून घेऊ शकतो. की आपलं असं पण नाही की कुठे म्हणजे बाहेर जा, पैसे खर्च करून नाही का उन्हातानामध्ये फिरा. नाही, आपण आपल्या घरच्या कम्फर्ट मध्ये बसून पण आपण भगवद्गीता समजून घेऊ शकतो. तर ह्यांच्या नामनिष्ठ प्रभूंच्या म्हणजे अथक प्रयत्नांमुळे हे सगळं आपल्याला शक्य झालं आहे. आपण आपल्या घरी बसून आपल्या काय म्हणतात सोयीस्कर वेळेमध्ये भगवद्गीता समजून घेऊ शकतो. तर त्या ह्यांना पण आपण नमस्कार करूयात एकदा. तर हे इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. आणि इथे त्यांचा ऍड्रेस वगैरे दिला आहे. तुम्ही हवा तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा, सॉरी.
तर आता इथे आपण मी सांगितलं ना तुम्हाला, हे बघा लेफ्ट कॉर्नरला शिला प्रभुपाद आहेत आणि मग त्यांचे जे शिष्य आहेत जयपताका स्वामी आणि मग त्यांचे जे शिष्य आहेत हे नामनिष्ठा प्रभू. तर अशा प्रकारे आपल्याला जी भगवद्गीता आपण आता पाहणार आहोत इस्कॉनची, जी अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेमधून आली आहे. म्हणजे शिला प्रभुपादांना त्यांच्या गुरु, मी सांगितलं ना भक्ती सिद्धांत सरस्वती, आणि त्यांनी मग त्यांचे गुरु, त्यांचे जे वडील होते भक्ती विनोद ठाकूर, त्यांच्याकडे त्यांनी भगवद्गीता समजून घेतली होती. तर अशा प्रकारे आपली ही भगवद्गीता जी आपण पाहणार आहोत ती गुरु शिष्य परंपरेमधून आली आहे. की असं नाही की मला आता म्हणजे ह्या श्लोकाचा हा अर्थ वाटतो, आणि भगवद्गीतेवरती एवढे सगळे नाना प्रकारचे भाष्य वगैरे केले आहेत, व्याख्या वगैरे आहेत ना, तर त्यांनी सगळे म्हणजे स्वतःचे मत त्याच्यामध्ये टाकले आहेत. तिथे म्हणजे भगवान कृष्णांना जे सांगायचं आहे त्याचा वगैरे काहीच संबंध नाहीये, कनेक्शनच नाहीये काय, आणि त्यांना कृष्ण कोण आहे हे देखील त्यांना माहिती नाहीये व्यवस्थित. तर त्यामुळे आपण भगवद्गीता जर समजून घ्यायची असेल तर आपण ती गुरु शिष्य परंपरेमधनच समजून घेतली तर ती आपल्याला यथार्थ रूपात कळू शकेल. तर अशा प्रकारे हे जे नामनिष्ठा प्रभू आहेत त्यांचे जे गुरु जे आहेत, मग त्यांचे जे गुरु श्रील प्रभुपाद, तर अशा प्रकारे ही गुरु शिष्य परंपरा आहे. तर ते पण गुरु शिष्य परंपरेमध्ये येतात आणि आपण पण ह्याच परंपरेमधून भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे कृष्णा माताजी. हा, तर ही भगवद्गीता लहान मुलांसाठी आहे. तर ह्यामध्ये डिफरन्स काय असतो ना मुलांना, तर मोठ्या लोकांचा जो क्लास होतो ना, प्रौढ लोकांचा, तर त्याच्यामध्ये श्लोक जास्त असतात आणि लहान मुलांचा जो क्लास असतो त्याच्यामध्ये श्लोक आम्ही शक्यतो म्हणजे कमी घेतो, म्हणजे मेनच श्लोक घेतो आणि स्टोरीज जास्त असतात. कारण लहान मुलांना स्टोरीजच्या रूपात, गोष्टीच्या रूपामध्ये समजून घेण्याला एक फन वाटते, मजा वाटते, हो की नाही. तर त्यामुळे हा स्पेशली लहान मुलांसाठी क्लास आहे. पण असं नाहीये की मोठे ह्या क्लाससाठी येऊ शकत नाहीत, असं काही नाही. तुमच्या घरातले जर कोणी मोठे वगैरे असतील तर त्यांना तुम्ही हा क्लास जॉईन करायला सांगा, त्यांना ही लिंक पाठवा, त्यांना ग्रुपमध्ये ऍड व्हायला सांगा. तर अशा प्रकारे आपण सुरू करूयात. आणि तुम्ही कृपया करून 18 दिवस पर्यंत तुम्ही या, मध्येच क्लास सोडू नका. तर पुढची घ्या माताजी स्लाइड. हा, तर मग आता भगवद्गीता म्हणजे काय, भगवद्गीतेचा नेमका अर्थ काय, तर ह्या स्लाइड मध्ये काय सांगितलं आहे. भगवत म्हणजे भगवान आणि गीता म्हणजे संगीत. तर भगवानांनी गायलेलं गीत त्याला म्हणतात भगवत गीता. ठीक आहे ना. आता आपण बघतो ना की किती नवीन नवीन प्रकारचे सिनेमामध्ये वगैरे येतात, मूवीज वगैरे येतात. ते काही काळापर्यंत चालतात, टिकतात, मग पुन्हा जुने झाले की पुन्हा नवीन येतात, बोर होतं. पण भगवद्गीतेचं तसं नाहीये ना. ते अनादी काळापासून, अनादी काळ म्हणजे आपण कल्पना देखील करू शकत नाही, हजारो करोडो वर्षांपासून, म्हणजे ती काल देखील तेवढी सत्य होती, ती आज पण तेवढीच सत्य आहे आणि उद्याही देखील तेवढीच सत्य राहणार आहे. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाहीये. मग आपण बघतो नवीन नवीन प्रकारचे गाणी वगैरे, संगीत वगैरे येतात, मग ते जुने होतात. थोडे दिवस आपण ते ऐकतो, मग आपल्याला बोर व्हायला लागतं. पण भगवद्गीता तसं नाही. हे कसं, भगवद्गीतेचं ज्ञान शाश्वत आहे आणि त्याला ते भगवंतांनी गायलेलं आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, भगवत गीता. तर भगवंतांनी गायलेलं गीत. तर अशा प्रकारे त्याला भगवद्गीता म्हणून म्हटलं जातं. तर हा भगवद्गीतेचा अर्थ आहे. पुढची हा, तर भगवद्गीता म्हणजे काय, तर भगवद्गीता आपल्या जीवनाचे पुस्तक आहे. आता ह्या स्लाइड मध्ये आपण पहिल्या स्लाइड मध्ये ना लेफ्ट कॉर्नरला काय बघतो आहे, तो एक मुलगा कार चालवत आहे बघा. तर याच्यावरून आपण काय समजून घेऊ शकतो, तर आपण एखादं काही डिव्हाइस म्हणजे आणलं घरी, किंवा इलेक्ट्रिक वस्तू वगैरे, आपण काही वस्तू घरामध्ये आणतो त्याच्यामध्ये मॅन्युअल असतं बघा, हो की नाही. ते मॅन्युअल मध्ये काय दिलेलं असतं की ते जे यंत्र आहे ते आपण कशा प्रकारे वापरावं, काही करू नये, ते व्यवस्थित चालावं, म्हणजे ते काय केल्याने ते व्यवस्थित दीर्घकाळपर्यंत चालत राहील, आणि तर अशा प्रकारे ते कशा प्रकारे वापरावं याविषयी त्याच्यामध्ये इत्थंभूत माहिती दिलेली असते, म्हणजे डूज अँड डोंट्स सगळे दिलेले असतात, हो की नाही. तेच आपण जाणून घेतलं तर आपण ते यंत्र म्हणजे ते व्यवस्थित चालवू शकतो की नाही. नाही तर मग जर आपण माहिती करून घेतली नाही, तो मुलगा आणि कार घेऊन निघाला, तर कुठेतरी आदळेल, धडपडेल, त्याचा ऍक्सिडेंट म्हणजे लागेल त्याला वगैरे. तर मग भगवद्गीता हे काय आहे ना, हे मनुष्य जीवनाचं हे पुस्तक मॅन्युअल आहे. काय आहे हे, मनुष्य जीवनाचं मॅन्युअल आहे. तर मग आपल्याला एखाद्या व्यक्तीला म्हणजे आता आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे, तर मग हे मनुष्य जीवनाचं म्हणजे महत्व काय आहे, आणि मग कशा प्रकारे ते आपण
म्हणजे मनुष्य जीवन आपण व्यतीत केलं पाहिजे आहे. त्याचं म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, मनुष्य जीवन का मला मिळालं आहे, मी कोण आहे, भगवंत कोण आहेत आणि मृत्यू का होतो, मी या जगामध्ये दुःख का भोगत आहे आणि मला जर शाश्वत सुख मिळवायचं असेल तर ते मी कशा प्रकारे मिळवू शकतो. आणि मग मृत्यूनंतर म्हणजे आपण मनुष्य जन्म मिळाला आहे, जन्म आहे तिथे मृत्यू तर आहेच, होणारच आहे. हा का सर्वांना डेथ म्हणजे फेस करावं लागणार आहे. तर आफ्टर डेथ म्हणजे मृत्यूनंतर मला कशा प्रकारची म्हणजे गती मिळेल, कशा प्रकारचं पुन्हा शरीर मिळेल, मी पुन्हा म्हणजे तर अशा प्रकारचं सगळं हे नॉलेज जे आहे ना, ते आपल्याला गीतेमध्ये मिळतं. इतर कोणत्याही म्हणजे पुस्तकात किंवा कशामध्येही आपल्याला हे ज्ञान मिळणार नाही. तर त्यामुळे भगवद्गीता हे काय आहे, मनुष्य जीवनाचं मॅन्युअल आहे. भगवद्गीता हे आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. आजकाल ज्या प्रकारचं आपण जगत आहे, हे की नाही, सगळीकडे नुसतं युद्ध वगैरे, मारामारी, भांडण वगैरे. न्यूजपेपरमध्ये आपण वृत्तपत्रामध्ये किती न्यूज वाचतो. सगळीकडे म्हणजे रेप वगैरे करण्याचे प्रकार वाढले आहेत. एकाला एकाला दुसऱ्याचा म्हणजे चेहरा देखील पाहवत नाही. इतकं म्हणजे काय म्हणतात, द्वेष भावना वाढत चालली आहे. हे सगळं का होत आहे? तर आपण पूर्णपणे पापमय जीवन जगत आहोत. आणि आपण त्याच्यामध्ये देखील सुख देखील शोधण्याचा प्रयत्न करत आहात. जर आपण पापमय जीवन जगत राहिलो, तर आपल्याला सुख कसं मिळणार, हो की नाही? तर ह्या सगळ्याचं म्हणजे काय म्हणतात, किल्ली आहे ना, ते म्हणजे भगवद्गीता आहे. मी दुःख का भोगत आहे? मी जर मला या भौतिक जगामध्ये राहून देखील मला जर सुखी म्हणजे जीवन जगायचं असेल, तर ते कशाप्रकारे मी म्हणजे मिळवू शकतो? तर अशा प्रकारचे नाना प्रकारचे सगळे म्हणजे प्रश्न आहेत ना, या भगवद्गीतेमधून आपल्याला सापडतील. त्यामुळे भगवद्गीता हे काय आहे? मनुष्य जीवनाचं मॅन्युअल आहे. आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. हे ज्ञान वगैरे आपल्याला शाळेमध्ये वगैरे किंवा इतर कोणत्या युनिव्हर्सिटी, कॉलेज वगैरे कुठेच मिळणार नाही. फक्त भगवद्गीतेमध्येच मिळेल. तर पुढची स्लाईड घ्या माताजी. हां, तर आता इथे बघा ह्या स्लाइडमध्ये काय दिलं आहे, इथे हा एक व्यक्ती आहे. आपण बघा म्हणजे जेव्हा संकटात असतो किंवा एखाद्या समस्येमध्ये वगैरे आपण सापडतो, आपण काहीतरी प्रॉब्लेम्स वगैरे येतात, तेव्हा आपण किती खचून जातो आणि आपण म्हणजे तेव्हाच आपण भगवंतांना आठवण करतो, की नाही तेव्हा आपल्याला देव आठवतो. मग तेव्हा आपण म्हणतो देवाशी, "का मी एवढं दुःख भोगत आहे? माझ्याबरोबरच असं का केलंस तू?" म्हणून. तर आपल्याला म्हणजे भगवंताशी आपल्याला बोलण्याची इच्छा होते. मग आपल्याला जर भगवंतांशी बोलायचं आहे, तर भगवद्गीता हे एक माध्यम आहे. तर इथे बघा काय दिलंय या स्लाइडमध्ये, "प्रभू कृपया माझ्याशी बोला." आपण जेव्हा आनंदामध्ये वगैरे असतो, तेव्हा सेलिब्रेशन वगैरे करतो, तेव्हा आठवतो का हो आपण भगवंतांना? नाही ना. मग जीवनामध्ये काहीतरी आपल्याला त्रास व्हायला लागला, कष्ट सहन करावे लागले, थोडंसं असं प्रॉब्लेम्स वगैरे आले, मग तेव्हा आपल्याला देव आठवतो, की मला देवाने माझ्याबरोबर असं का केलं? मी काय केलं होतं? मग तेव्हा भगवद्गीतेच्या रूपामध्ये भगवंत आपल्याशी बोलण्यासाठी तयार आहेत बघा. मग तेव्हा आपण भगवद्गीता उघडून बघू शकतो. मी का म्हणजे दुःख भोगत आहे? माझ्या जीवनामध्ये मी हे सगळं सफरिंग का आहे? त्याचं आपल्याला उत्तर भगवद्गीतेमध्ये सापडू शकतं. तर म्हणजे भगवद्गीता हे मनुष्य आणि काय भगवंत म्हणजे कृष्णांमधील एक हा संभाषण आहे. भगवंत आपल्याला भगवद्गीतेच्या रूपामध्ये बोलत आहेत ते आपल्याशी. तर अशा प्रकारे भगवंत आपल्याशी म्हणजे बोलवत आहेत. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी. आपण भगवंतांना म्हणजे कृष्णांना आपण विसरलो आहोत. तर आपण भगवद्गीता जर वाचायला सुरुवात केली, तर आपण भगवंतांशी आपलं जे तुटलेलं कनेक्शन आहे, ते पुन्हा कनेक्ट करू शकतो. तर अशा प्रकारे हे शाश्वत संबंध आपण त्यांचा जो म्हणजे अनादी काळापासून आपण आहे आणि तो विसरलो आहोत, तो अशा प्रकारे पुन्हा कनेक्ट करू शकतो आणि प्रस्थापित करू शकतो. तर पुढची स्लाईड घ्या माताजी. हां, तर मग आता तुम्ही म्हणाल भगवद्गीता तर आमच्याकडे आहे माताजी. मग इस्कॉनचीच भगवद्गीता का घ्यावी? तर आता ह्या स्लाइडवरनं इथे काय दाखवलंय बघा या चित्रामध्ये. इथं काय लिहिलेलं आहे, तुटलेली तार. आता ह्या एका चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, की ती तार थोडीशी अशी खंडित झालेली आहे किंवा अशी थोडीशी तुटलेली, कुरतडल्यासारखी झालेली आहे. मग जर तुटलेली तार असेल आपण म्हणजे फोनचं ही तुटलेली तार असलेला म्हणजे चार्जर आपण फोनला कनेक्ट केला, तर ती चार्जिंग होईल का हो व्यवस्थित? होईल का? नाही होणार ना. आणि डेटा व्यवस्थित मग त्याच्यामध्ये ट्रान्सफर करता येईल का आपल्याला? नाही करता येणार. तर मग तो चार्जर देखील व्यवस्थित हवा, हो की नाही?
तर अशा प्रकारे मग भगवद्गीता पण इस्कॉनचीच का घ्यावी, तर कृष्णाचे शब्द शिष्य उत्तराधिकार परंपराच्या अतूट शृंखला यामध्ये यायला पाहिजे. तर भगवद्गीता पण ही आहे ना गुरु शिष्य परंपरेने, आताच तुम्हाला सांगितलं की गुरु शिष्य परंपरेमध्ये आपण जर समजून घेतलं तर ती म्हणजे इत्यंभूत यथारूप आपल्याला कळेल. नाहीतर मग मी आता सांगितलं की बऱ्याच लोकांनी आपापले स्वतःचे मत त्याच्यामध्ये मांडले आहेत. म्हणजे तिकडं त्यामध्ये त्यांनी कृष्णांचं नाव देखील नाहीये किंवा मग कृष्ण काय म्हणत आहेत असं एक म्हणजे वाक्य देखील नाहीये. त्यांनी स्वतःचे म्हणजे अम्बिशन्स पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःचे सगळे मत त्यांनी त्याच्यात मांडले आहेत. तर त्याचा काही आपल्याला फारसा उपयोग होणार नाहीये. उलट आपल्याला अजून संभ्रम वाढेल, कन्फ्युजन वाढेल त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला जर भगवद्गीता व्यवस्थित जर समजून घ्यायची असेल तर आपण ती म्हणजे गुरु शिष्य परंपरेमधनं येणाऱ्या शुद्ध भक्तांनी त्याच्यावर कमेंट्री केली आहे, ज्याच्यावरती तात्पर्य वगैरे लिहिलं आहे, तर त्यांच्याकडनंच आपण ती समजून घ्यायला हवी. आणि श्रील प्रभुपाद मी तुम्हाला सांगितलं त्यांचे म्हणजे आई वडील भक्त होते कृष्णांचे, आणि त्यांचे जे गुरु होते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे पण गुरु शिष्य परंपरेमधलेच होते. म्हणजे त्यांचे जे वडील होते श्रील भक्ती विनोद ठाकूर, आणि मग त्यांचे जे आधीचे गुरु होते ईश्वर पुरी वगैरे असे, आणि मग चैतन्य महाप्रभू, अशा प्रकारे हे सगळे म्हणजे पहिलं हे ज्ञान भगवान कृष्णांनी ब्रह्मांना दिलं, आणि मग ब्रह्मांनी त्यांचा मुलगा नारद मुनीला दिला, आणि मग नारदांनी हे ज्ञान व्यास मुनींना दिलं, आणि मग व्यास मुनींपासून मग खाली 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 असं व्यास मुनींनी हे सगळं ज्ञान म्हणजे लिखित स्वरूपात. वैदिक काळामध्ये कसं आहे ना की सर्व लोक म्हणजे तीक्ष्ण होते, म्हणजे खूप इंटेलिजंट आणि शार्प होते त्यांची म्हणजे ऐकण्याची क्षमता वगैरे. तर तेव्हा म्हणजे हे लिखित स्वरूपात म्हणजे उपलब्ध नव्हते. ते फक्त म्हणजे शुद्ध भक्तांकडून हे ज्ञान म्हणजे ऐकून म्हणजे श्रवण करून ते हे सगळे ज्ञान मिळवत होते. पण जसजसं म्हणजे काल म्हणजे आपण मग बघतो ना ते सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग, आणि आता तर आपण कलियुग मध्ये आहोत. तर कलियुग मध्ये ना आपले म्हणजे काय म्हणायचे खूप अनफॉर्च्युनेट आहे आपण. आपला तेवढा इंटेलिजन्स पण नाहीये आणि आपल्याकडे तेवढा वेळ पण नाहीये, म्हणजे फक्त 100 वर्षांचं आयुष्य आहे आपलं. तर अशा प्रकारे त्यामुळे आपण श्रवण करून ते आपण समजून घेऊ शकत नाही किंवा ते आपल्याला लक्षात राहणार नाही. मग त्यासाठी व्यासदेवांनी आहे ना काय केलंय, हे सगळं नॉलेज आहे ना लिखित स्वरूपात म्हणजे स्क्रिप्ट मध्ये लिहून, मग त्यांच्या नंतर जे काही त्यांचे जे शिष्य वगैरे होते अशा प्रकारे गुरु एकाकडून म्हणजे गुरु शिष्य परंपरेतून ते खाली खाली येतात आपल्यापर्यंत हे सगळं ज्ञान लिखित स्वरूपात त्यांनी सगळं उपलब्ध करून दिलं आहे. आणि मग श्रील प्रभुपाद पण हे या गुरु शिष्य परंपरेमध्येच आलेले आहेत, आणि त्यांच्या गुरुंनी त्यांना जे सांगितलं त्याच रूपामध्ये त्यांनी पण हे सगळ्या भगवद्गीतेचं म्हणजे त्यांनी तात्पर्य लिहिलं आणि त्याचा त्यांनी प्रचार केला. त्यांनी असं म्हणजे मला असं वाटतं किंवा माझा असा विचार आहे, मला आता ह्या सगळ्या गोष्टी ना तिथे म्हणजे थारा नाहीये. तर भगवान कृष्णांनी थेट काय सांगितलं आहे तेच त्यांनी म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपण खरं तर इस्कॉनचीच भगवद्गीता आपण वाचायला हवी, त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कळू शकेल. तर अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेचं महत्व आहे. आणि आपण ज्या या म्हणजे आपली ज्या आता इस्कॉन म्हणजे श्रील प्रभुपाद ज्या म्हणजे संप्रदायामध्ये आहेत, तर त्याला काय म्हणतात, ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय असं म्हणतात. म्हणजे भगवान कृष्णांनी ब्रह्मांना दिलं. तर अशा प्रकारे 4 संप्रदाय आहेत. तर आधी म्हणजे भगवान कृष्णांनी ब्रह्मांना दिलं, आणि ब्रह्मांपासून जे पुढे पुढे चालत आलं आहे त्याला ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय म्हणतात. आणि मग त्यानंतर शंकरांना दिलं म्हणजे ईश्वरांना दिलं, मग त्याला पण रुद्र संप्रदाय म्हणतात. आणि मग त्यानंतर लक्ष्मी मातांना दिलं, लक्ष्मी माताजींच्या संप्रदायाला श्री संप्रदाय म्हणतात. आणि मग नंतर ब्रह्मांची जी 4 मुलं होती, चतुष्कुमार त्यांना असं म्हणतात, या 4 मुलांना त्यांनी हे सगळं ज्ञान दिलं कृष्णांनी, तर त्याला कुमार संप्रदाय असं म्हणतात. तर आपण ज्या संप्रदाय म्हणजे ज्या परंपरेमध्ये समजून घेत आहोत भगवद्गीता, तर त्याला ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय असं म्हटलं जातं. तुम्ही हे सगळं तुमच्या वहीमध्ये मुलांना लिहून ठेवा. तुम्हाला म्हणजे पूर्वी म्हणजे पुढे तुम्हाला हे उपयोगी पडेल, हो की नाही, माहिती असायला हवं आपल्याला हे. तर अशा प्रकारे आपण ही भगवद्गीता गुरु शिष्य परंपरेमधूनच समजून घ्यायला हवी, तरच आपल्याला त्याला व्यवस्थित फायदा होईल आणि ती व्यवस्थित आपल्याला कळू शकेल. नाहीतर तो कालापव्यर्थ म्हणजे वेस्ट ऑफ टाइम ठरेल. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. तर इथे बघा सगळे गुरु दिले आहेत. म्हणजे श्रील प्रभुपाद, मग त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत, सेकंड हे भक्ती सिद्धांत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, मग त्यांचे गुरु आणि त्यांचे वडील पण वडील आहेत हे
आणि तेच त्यांचे गुरु देखील बनले. मग यांचं नाव काय? भक्ती विनोद ठाकूर. सॉरी. आणि मग त्यांचे गुरु, मला त्यांचं नाव व्यवस्थित लक्षात नाहीये. आणि मग त्यांचे गुरु काहीतरी गौरी किशोर बाबाजी वगैरे असं नाव होते. मग अशा प्रकारे हे गुरु शिष्य परंपरेकडून त्यांना हे ज्ञान मिळालं आहे. आणि ह्या खालच्या चित्रामध्ये इथे बघा काय दिसतंय तुम्हाला, एक आंब्याचं झाड आहे आणि त्या झाडावरती एक मुलगा चढलाय. तो काढून ह्या मुलाच्या हातामध्ये देतोय. आणि तो हा मुलगा बघा, ही मुलगी आहे इथे, ती त्याच्या हातातून घेऊन त्या टोपलीमध्ये व्यवस्थित ठेवत आहे. तर अशा प्रकारे आपण जर या उदाहरणावर मी काय समजू शकतो, तर आपण जर ते आंबे जे आहेत त्याची म्हणजे चव आपल्याला व्यवस्थित चाखता येईल ना. आणि जर आपण असे आंबे म्हणजे झाडावरती चढलो किंवा दगडीने वगैरे किंवा काठीने वगैरे असे तोडले, तर ते पिकलेला आंबा म्हणजे किंवा तो खाली पडेल असा मातीमध्ये, त्याच्यामध्ये माती धूळ वगैरे सगळी जाईल त्याच्यामध्ये. तर त्याचा आपल्याला म्हणजे व्यवस्थित म्हणजे रस चाखता येणार आहे का? नाही ना, ते ऑलमोस्ट वेस्टच झालं त्याच्यामध्ये, कारण माती वगैरे सगळे गेली आहे. ते आपल्याला व्यवस्थित त्याचा आस्वाद घेता येणार नाही. ते आपल्याला मजाही देखील येणार नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थित काढून दिल्यामुळे ते आंबे कसे सुरक्षित आहेत बघा टोपलीमध्ये. त्याचाच अर्थ काय आहे, भगवद्गीता देखील आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये आणि शुद्ध भक्तांकडून, म्हणजे शिला प्रभुपाद हे तर शुद्ध भक्त आहेत. अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी हिप्पी सारख्या लोकांना त्यांनी हिप्पीजना हॅपी बनवलं, म्हणजे शुद्ध भक्त बनवलं आहे. तर अशा प्रकारे आपण शिला प्रभुपादांची जर भगवद्गीता फॉलो केली आणि त्याचे आपण आचरणात आणला आपल्या जीवनामध्ये, तर आपल्याला निश्चितच फायदा होईल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन किंवा संभ्रम आपल्याला राहणार नाही. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, तर इथे बघा ह्या स्लाइड मध्ये काय दिलं आहे, भगवद्गीता ही सूर्यासारखी लख आहे. मग आपण शाळेमध्ये वगैरे जातो, जे काही ज्ञान मिळवतो त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो की नाही? आपण ते शिकून घेतो, आत्मसात करतो, मग पुढे ते आपण शाळेमधनं कॉलेजमध्ये जातो, ते ज्ञान घेतो आणि मग त्या ज्ञानाच्या जोरावरती आपण नोकरी वगैरे मिळवतो. मग आपण नोकरी मिळवतो, पैसे वगैरे कमवतो. मग अशा प्रकारे आपलं एक जीवन, एक सेफ लाईफ आपण जगत असतो. मग भगवद्गीता काय आहे, तर ती भगवद्गीता देखील सूर्यासारखी लख आहे. म्हणजे भगवद्गीतेमुळे आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश, आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये आपल्याला टाकलं, इथे बघा या स्लाइड मध्ये काय दिलं आहे, अंधाऱ्या खोलीमध्ये म्हणजे लाईट वगैरे गेली आणि तिथे खूप असा अंधार काळोख वगैरे असेल आणि तिथे आपण जर काहीतरी शोधायला गेलो, चाच पडत वगैरे, तिथे आपण धडपडणार की नाही? धडपडणार, आपल्याला लागेल वगैरे, कदाचित रक्त वगैरे येईल. तर आपला आणि हे भौतिक जग आहे ना, ह्याची म्हणजे अंधाराशी तुलना केली म्हणजे तुरुंग आहे. हे जिथे जन्म मृत्यू जरा व्याधी हे 4 प्रकारचे दोष आढळतात ना, त्याला भौतिक जग असं म्हटलं आहे. आणि आपण ह्या अज्ञानामधून आपल्याला जर ज्ञान मिळवायचं असेल, तर आपल्याला काय करायला हवं, भगवद्गीता वाचायला हवी. मग भगवद्गीता सूर्यासारखी प्रकाशमान करणार, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश होईल आपल्या जीवनामध्ये. मग त्या ज्ञानाच्या द्वारामध्ये आपण पाहू शकतो, म्हणजे पुढे भविष्यात होणाऱ्या देखील गोष्टी देखील आपल्याला कळू शकतात. तर आता आपण जीवनामध्ये म्हणजे काहीतरी दुःख भोगत आहे, तर मग मी दुःख का भोगत आहे, तर त्याला मीच जबाबदार आहे, कारणीभूत आहे. माझेच कर्म, पापमय कर्म ह्या जीवनातील किंवा पूर्वजन्मातील असतील आणि मग त्यासाठी पासून मला सुटका घ्यायची आहे. तर मग भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं आहे करायला, तर अशा प्रकारे आपण ज्ञान मिळवू शकतो. आणि मग मृत्यूनंतर माझा म्हणजे कशा प्रकारची गती मला मिळणार आहे, मी स्वर्गामध्ये जाणार किंवा नरकामध्ये जाणार, का मी पुन्हा जन्म घेणार, किंवा मग जन्म मृत्यूच्या चक्रामधून मला मुक्तता हवी असेल, तर मग ती मुक्तता मला कशा प्रकारे मिळवता येईल आणि त्यासाठी काय करायला हवं, अशा प्रकारचे सगळं नॉलेज आपल्याला भगवद्गीतेमधून मिळतं. तर भगवद्गीता ही काय कम्पेअर कशाची तुलना दिली आहे, कशाशी कम्पेअर केलं आहे, तर सूर्यासारखी ही प्रकाशमान करणारी आहे. आणि बघा म्हणजे अंधारमय रात्र जेव्हा संपते आणि सूर्य जेव्हा उगवतो, तेव्हा सगळेच पशु पक्षी म्हणजे उठतात त्यांना म्हणजे, आणि ते आपापल्या कामाला, आपण पण सकाळी उठतो, आपल्या कामावरती जातो, आई वडील आपल्या कामावरती जातात, आपण जर विद्यार्थी असेल तर आपण शाळेमध्ये वगैरे जातो. तर सगळ्या गोष्टी अशा दृष्ट होतात की नाही अंधार संपल्यानंतर. तर त्यामुळे भगवद्गीता देखील ही आपल्या जीवनातील अज्ञानाचा जो अंधार आहे तो नष्ट करून ते आपल्याला ज्ञानाचा प्रकाश करणारी आहे भगवद्गीता. त्यामुळे आपण भगवद्गीता समजून घ्यायला हवी. तर पुढची स्लाइड घ्या त्याची.
तर आता भगवद्गीता हे काय आहे, तर हे भगवद्गीता हे एक विशाल ग्रंथ आहे. भगवद्गीतेच्या व्यवस्थित अध्ययनास जवळपास 1 वर्ष लागेल. तर मी तुम्हाला सांगितलं की 18 दिवसात भगवद्गीता समजून घेणे हे शक्य नाही. आम्ही तुम्हाला फक्त म्हणजे त्याचं जिस्ट देणार आहे, म्हणजे एक वरवर अशी कल्पना देणार आहे, भगवद्गीता का वाचावी. तर ती व्यवस्थित तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला ती उघडून वाचावी लागेल. आणि मग 18 दिवसात आपण कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील विचारांच्या प्रवाहावर लक्ष केंद्रित करू. मग आपण मेन जे श्लोक आपण घेणार आहोत, म्हणजे भगवान कृष्णाच्या तोंडून निघाले आहेत, काही अर्जुनाच्या तोंडून निघाले आहेत. ते मेन श्लोक आपण ह्याच्यातले समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग काय, मग या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या, याचा उद्देश काय आहे, याचं मेन जे काय आहे टार्गेट, तर गीतेच्या सखोल अध्ययनासाठी, अभ्यासासाठी प्रत्येकाला तयार करणे आणि भगवद्गीता वाचण्यासाठी इतरांना प्रेरणा देणे. तर हा या 18 दिवसांच्या उपक्रमामागचा उद्देश आहे. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मग प्रत्येक प्रवास एक पावलाने सुरू होतो. तर चला गीतेच्या गूढतेचा प्रवास सुरू करूया. म्हणजे भगवद्गीता समजून घेणे हे देखील खूप म्हणजे असं एक थ्रिलिंग आहे, हो की नाही. एवढं सोपं नाहीये भगवद्गीता समजून घेणे. तर आता आज आपण हा एक छोटा पाऊल टाकला आहे भगवद्गीता समजून घेण्याच्या मार्गावरती. तर माझी तुम्हाला कळकळीने विनंती आहे, 18 दिवस या क्लासमध्ये म्हणजे अटेंड राहा. तर मग आता इथे बघा, ह्या स्लाइड मध्ये काय दिलं आहे, हे एक महाकाव्य महाभारताचा एक भाग आहे. आता तुम्हाला सगळ्यांना मुलांना महाभारत आणि रामायण हे माहितीच असेल की नाही. महाभारताचं मी थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगते, महाभारत हे काय आहे. तर भरत हे एक राजा होते वैदिक काळामध्ये, म्हणजे त्रेतायुग सत्ययुगामधील. तर त्यांचे भरत हे राजा होते, त्यांच्या नावावरूनच आपल्याला ह्या देशाला भारतखंड असं म्हणजे हे नाव पडलं आहे. तर त्यावरनं महाभारत, आणि ह्या भारतामध्ये घडला आहे हा सगळा इतिहास, त्यामुळे ह्याला महाभारत असं म्हणतात. आणि मग सॉरी आणि मग त्या भरत राजाची मुलं धृतराष्ट्र आणि भीष्मदेव मग भीष्मदेवांचं म्हणजे नाही, शांतनू म्हणून त्यांचा मुलगा असतो भरत महाराजांचा, मग त्यांचा मुलगा भीष्मदेव. तर अशा प्रकारे मला एवढं लक्षात येत नाहीये, कदाचित मी विसरली आहे. तर धृतराष्ट्र आणि पांडू तुम्हाला माहितीच असेल ना. तर त्यांच्यापासूनच म्हणजे पिढ्यांनी चालत आलेले धृतराष्ट्र आणि तुला प्रश्न बोलायचा असेल तर प्रश्न नंतर शेवटी घेऊयात बाळा आपण किमया. तर धृतराष्ट्र आणि पांडू असे हे दोघं भाऊ असतात. आणि धृतराष्ट्र हा आंधळा असतो. आणि त्या पांडूची 5 मुलं असतात आणि त्यांची पत्नी कुंती महाराणी. तर धृतराष्ट्र हा आंधळा असल्यामुळे त्याला हे राज्य म्हणजे हस्तिनापूरचं जे राज्य म्हणजे सध्याचं जे दिल्ली आहे, तिकडचा राज्यकारभार त्याला मिळत नाही. आणि मग हे पांडू जे असतात, पांडू राजा असतात, ते म्हणजे सगळं राज्यकारभार सांभाळत असतात. आणि त्यांची जी 5 मुलं असतात, जी म्हणजे युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव आणि भीम, तशी 5 मुलं त्यांना पांडव असे म्हणतात, 5 पांडव. तर त्यांना म्हणजे आणि त्या पांडवांना खूप त्रास वगैरे सहन करावा लागतो. पांडूचा एका आजारामुळे मृत्यू होतो. आणि मग कुंती महाराणी या विधवा बनतात आणि त्यांना खूप त्रास वगैरे सहन करावा लागतो. आणि मग धृतराष्ट्राचा मुलगा जो दुर्योधन वगैरे असतो, म्हणजे हे दोघे भाऊच असतात की नाही, धृतराष्ट्र आणि पांडू. तरी देखील ना हा धृतराष्ट्र काय करतो, तो आणि धृतराष्ट्राचे दुर्योधन असे मिळून 100 पुत्र असतात. तर ते स्वतःच्या मुलांना फक्त म्हणजे कौरव कुरु वंशामध्ये त्यांचा जन्म झालेला असतो धृतराष्ट्र आणि पांडूचा. तर तो स्वतःच्या मुलांना फक्त कौरव म्हणत असतो आणि पांडूच्या मुलांना ते पण म्हणजे खरं तर कुरु वंशामध्ये जन्मलेले असतात. तरी तो त्यांना कुरु वंशामधलं मानत नाही आणि तो फक्त स्वतःच्या मुलांना कुरु वंशातलं मानतो आणि पांडूच्या मुलांना पांडुपुत्र वगैरे असं म्हणत असतो. आणि मग एका दिवशी असं म्हणजे काळ जसा जातो आणि मग काही कारणांमुळे पांडवांना वनवासात जावं लागतं. 13 वर्ष वनवासात जावं लागतं आणि मग 1 वर्ष अज्ञातवासामध्ये जावं लागतं. असं खूप प्रकारे त्यांना म्हणजे दुःख सहन करावं लागतं. धृतराष्ट्र त्याचा मुलगा दुर्योधन आहे ना, हा राज्य मिळवण्यासाठी असा कूटनीती स्वभाव असणारा असतो. तो खूप एकदम कनिंगम नेचर असतो त्याचा. म्हणजे सगळं राज्य मलाच मिळायला हवं. मी इतरांना माझ्या भावंडांना मी काही वगैरे देणार नाही. अशा प्रकारचा त्याचा कूटनीतीचा असा सारखा स्वभाव असतो. मग तो
आणि तो पांडव जेव्हा म्हणजे वनवासामधून येतात म्हणजे हस्तिनापूरमध्ये, तर तो काय म्हणतो म्हणजे आणि पांडवांना जीवन व्यतीत करण्यासाठी हे अर्थार्जन करावं लागेल ना, आणि त्यांना पण मग थोडंसं राज्य मिळायला हवं, त्यांचा देखील समान हक्क असतो. पण दुर्योधन काय ना नाकारतो, त्यांना म्हणतो मी सुईच्या टोका इतकी देखील मी त्यांना जागा देणार नाही म्हणून. तर मग अशा प्रकारे शेवटी मग ह्या सगळ्या वादावादीमध्ये काय होतं, युद्धाला म्हणजे युद्धाची पुकारणी होते. आणि मग भगवान कृष्ण हे अर्जुनाचे म्हणजे आत्यांचा मुलगा असतात, म्हणजे कुंती महाराणी, म्हणजे तिचं नाव पृथा देखील असतं. तर ही कृष्णांचे पिता म्हणजे वसुदेवांची बहीण असते. तर आणि हे अर्जुन पांडव वगैरे त्यांना खूप प्रिय असतात, कारण ते भगवान कृष्णांचे शुद्ध भक्त असतात. मग ते पांडवांची बाजू घेऊन शांतिदूत बनून जातात दुर्योधनाकडे वाटाघाटी करण्यासाठी. आणि ते सांगतात की फक्त 5 गाव तू पांडवांना दे निर्वाह करण्यासाठी. पण तो नाकारतो की नाही, मी तुम्हाला 5 देखील काय, एक सुईच्या टोका इतकी देखील तुम्हाला मी जमीन देणार नाही म्हणून. आणि जेव्हा पांडवांचा देखील त्यांच्या वारसा संपत्तीवरती पूर्ण समान हक्क असतो, आणि जर अशा जर चुकीच्या गोष्टींना म्हणजे वाढत चालल्या, तर ते पुढील समाजांसाठी चांगलं नाहीये ना. तर मग त्यासाठी मग काय शेवटी युद्ध येऊन पुढे उभं राहतं. मग तेच युद्ध काय आहे, ते महाभारत आहे. आणि भगवद्गीता या महाभारतामध्येच युद्धाच्या सुरुवातीला भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे. तर आपण आता पुढे बघूया. आता ह्या इथे तुम्हाला दिसतंय मध्ये हा कृष्णांनी रथ आणला आहे अर्जुनाचा, आणि दोन्ही साईडला एका बाजूला कौरवांची सेना आहे आणि एका बाजूला पांडवांची सेना आहे. तर अशा प्रकारे धृतराष्ट्र देखील हा आंधळा असला आणि त्याला आध्यात्मिक ज्ञान देखील नव्हता, खूप असा म्हणजे वाईट वृत्तीचा होता. आणि दुर्योधनाला हा त्याचा मुलगा असल्यामुळे त्याने त्याला देखील थांबवलं नाही, त्याला सांगितलं पण नाही, रोखलं पण नाही की तू युद्ध वगैरे असं करू नकोस, त्यांचा देखील समान हक्क आहे. त्यांनी पण म्हणजे त्यांचा हक्क डावलल्यामुळे शेवटी त्यांना म्हणजे युद्धाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तर पुढची घ्या माताजी स्लाइड. हा, तर मग इथे बघा, पार्थ सारथी, याच्यामध्ये अर्जुन जो आहे तो पार्थ आहे आणि भगवान कृष्ण आहेत अर्जुनाचा रथ चालवत होते, त्यामुळे ते सारथीचं काम करत होते. त्यामुळे भगवान कृष्णाने काय म्हटलं आहेत, पार्थ सारथी, म्हणजे पार्थाचा रथ चालवणारे पार्थ सारथी. ठीक आहे, पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्णा माताजी, पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा माताजी, स्लाइड पुढची घ्या. तर ह्या स्लाइड मध्ये काय दिलंय बघा, आता भगवद्गीता. आणि मग अर्जुन जेव्हा म्हणजे युद्ध करणार नाही, कारण हे भीष्म, द्रोणाचार्य, दुर्योधन वगैरे हे माझेच म्हणजे स्वकीय आहेत, बांधव आहेत, मी त्यांच्याशी म्हणजे का युद्ध करू, मला नको हे राज्य वगैरे, मी संन्यास वगैरे घेतो, वनवासात जातो, असं तो म्हणतो. पण युद्ध केलं नसतं तर अशा ह्या वाईट प्रवृत्तींचं वर्चस्व वाढलं असतं. आणि मग त्या निमित्ताने आणि ही सगळी भगवान कृष्णांचीच म्हणजे योजना होती. त्यामुळे त्यांना म्हणजे अर्जुन असा हा संभ्रमात जातो, आणि मग जेणेकरून भगवान कृष्णांना अर्जुनाच्या निमित्ताने सर्वांना भगवद्गीता सांगता येईल. तर ही सगळी म्हणजे भगवान कृष्णांचीच म्हणजे योजना होती. आता आपण इथे बघतो या स्लाइड मध्ये, भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत. तर यापैकी भगवान कृष्णाने किती म्हटले आहेत, तर 574. मग अर्जुनाने किती श्लोक, अर्जुनाच्या तोंडून किती श्लोक निघाले आहेत, तर 84. आणि मग इथे धृतराष्ट्र आपण सुरुवातीला बघणार आहोत. सुरुवात धृतराष्ट्राच्या श्लोकाने होते. आणि मग संजय हा कोण आहे, तुम्हाला प्रश्न पडला असेल तर संजय कोण आहे. संजय हा आहे ना धृतराष्ट्राचा सारथी होता. आणि संजय हा देखील भगवान कृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो व्यास मुनी आहेत ना, त्यांचा शिष्य होता तो. आणि व्यासदेव हे तर भगवान कृष्णांचा साक्षात म्हणजे शक्त्यावेश अवतार आहेत, म्हणजे भगवान कृष्णांनी त्यांना साक्षात अशी म्हणजे शक्ती दिली होती, जेणेकरून ते हे सगळं म्हणजे पाहू शकत होते. तर व्यास मुनींनी आहे ना संजयाला म्हणजे दिव्य दृष्टी दिली होती, म्हणजे तो आपलं हे जे युद्ध जे आहे ना कुरुक्षेत्राचं, ते हे की हरियाणाच्या साईडला कुठेतरी आहे हे युद्ध कुरुक्षेत्र.
आणि धृतराष्ट्र आणि हा संजय हे दिल्लीमध्ये, म्हणजे आताचे जे दिल्ली आहे ते हस्तिनापूर म्हणून तिथे ते होते. तर त्याला कशा प्रकारे म्हणजे दिसू शकलं युद्ध, तर संजयाला दिव्य दृष्टी म्हणजे व्यासमुनींनी दिली होती. आणि धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे तो सगळं म्हणजे हे कुरुक्षेत्राचं युद्ध म्हणजे हे वर्णन धृतराष्ट्राला सांगत होता. तर अशा प्रकारे संजयच्या तोंडून 41 श्लोक आपण आलेले पाहू शकतो, म्हणजे समजू शकतो. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. आता आता आपला अध्याय 1, कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण, किंवा आपण अर्जुन विषाद योग देखील नाव आहे, ते देखील आपण म्हणू शकतो. मग कुरुक्षेत्राची लढाई लढण्यास अर्जुनाची अडचण. मी आताच तुम्हाला सांगितलं की भीष्म हे पांडवांचे आजोबा होते. म्हणजे 100 कौरव म्हणजे दुर्योधन आणि त्याचे भाऊ आणि हे 5 पांडव यांचे आजोबा होते. आणि मग द्रोणाचार्यांनी त्यांना म्हणजे युद्ध नीतीचं वगैरे सगळं गुरुकुलामध्ये द्रोणाचार्यांकडे जाऊन त्यांनी सगळं शिक्षण वगैरे घेतलं होतं. जे काही आपण म्हणजे विद्यार्थी जीवनामध्ये आपण शिक्षण वगैरे घेतो, युद्धाचं कौशल्य वगैरे असतं, ते सगळं त्यांना द्रोणांनी दिलं होतं. म्हणजे द्रोणाचार्य हे एक महान गुरु होते त्यांचे. आणि मग कृष्णाने 2 सैन्याच्या मधोमध रथ ओढला. अर्जुनने कृष्णाच्या समोर आत्मसमर्पण केले आणि भगवद्गीता बोलली गेली. मग आता अर्जुनाची नाही, एक सेकंड माताजी. तर अर्जुन आहे ना, ते तर जेव्हा म्हणजे असं सगळं युद्धाचा सीन तयार होतो, दोन्ही बाजूला असे म्हणजे मोठमोठे थोर असे महारथी योद्धे वगैरे येतात, तेव्हा अर्जुन पण म्हणजे ते सगळं एवढं मोठं युद्ध काय म्हणतात सैन्य पाहून तो असं म्हणजे भ्रमित होतो. आणि कृष्णांना म्हणतो की दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन चला, कारण मला पाहायचं आहे कोण कोण ह्या युद्ध करण्याच्या इच्छेने आले आहेत, आणि सर्वजण आता हे मृत्युमुखी पडणार आहेत. तर ते सगळं बघून त्याला म्हणजे तो असं खूप घाबरतो, भीती वाटायला लागते त्याला. आणि मग अशा प्रकारे तो असं म्हणजे एक प्रकारचा म्हणजे दया वाटायला लागते त्याला. मग त्यामुळे आणि दया वाटायला लागल्यानंतर मग तो निर्णय घेतो की आता मी युद्ध करणार नाही, कारण द्रोण हे माझे आध्यात्मिक गुरु आहेत. म्हणजे आध्यात्मिक आणि त्यांना जे काही म्हणजे शिक्षण वगैरे युद्धाचं वगैरे कौशल्य त्यांना स्किल वगैरे मिळालं आहे, ते माझ्या गुरुकडनं मी घेतलं आहे. आणि भीष्म तर हे आपले आजोबा आहेत, भीष्म पितामह. तर आणि दुर्योधन हा माझा भाऊच आहे. हे सगळे माझे बंधू बांधव आहेत, माझे आजोबा आहेत, त्यांना मी कसं काय मारू या युद्धामध्ये. तर अशा प्रकारे तो म्हणजे दया वाटायला लागते त्याला. आणि मग तो कृष्णांना एकदम आत्मसमर्पण करतो आणि मग विचारायला लागतो की मी या सर्वांना का मारावं म्हणून. मग आता अर्जुन अशा संभ्रम अवस्थेत असताना भगवान कृष्ण म्हणजे त्यांना भगवद्गीता नॉलेज देता येईल अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना. त्यामुळे ही सगळी व्यवस्था आहे ना, हे सांगितलं आताच की भगवान कृष्णांचीच असते, कारण ते परमात्मा आहे. ते सर्वांच्या हृदयामध्ये वास करतात. आपल्या मनामध्ये काय चाललं आहे आणि आपल्याला जे काही म्हणजे रिमेंबरन्स म्हणजे आठवणी होतात, जे काही विस्मृती होते, जे काही आपण ज्ञान मिळवतो, ते सर्व काही भगवान कृष्णच आहेत. त्यामुळे भगवान कृष्णांना हे सगळं कळून येतं आणि तेच मग सगळे अशी अरेंजमेंट करतात, जेणेकरून मग त्यांना भगवद्गीतेचं हे ज्ञान सांगता येईल. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. आणि किती वेळ भगवद्गीता बोलली गेली आहे? 45 मिनिटं. ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्ही, भगवद्गीता कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्धाच्या सुरुवातीला 45 मिनिटं भगवंतांनी हे ज्ञान अर्जुनाला सांगितलंय. आता तर इथे आपण एक छोटी स्टोरी पाहणार आहोत. खूप छान आहे स्टोरी. तथा एक म्हणजे छोटीशी चिमणी असते आणि ती तिच्या अंडी घालण्यासाठी आहे ना समुद्राच्या किनारी जाते, आणि तिथे ती अंडी घालते तिच्या पिलांना जन्म देण्यासाठी. आणि समुद्र तर एवढा मोठा समुद्र आहे आणि त्याची समुद्राची अशी मोठी लाट येते आणि त्या लाटेमध्ये तिची सगळी अंडी वाहून जातात. आणि मग ती चिमणी येऊन बघते तर तिची अंडी सगळी वाहून गेलेली असतात. मग ती खूप असा शोक वगैरे करते आणि त्या समुद्र देवतेला बोलवते की तू माझी, आणि जाब विचारते तू माझी अंडी वगैरे सगळी अलंकृत केलीस, आता मला माझी अंडी परत दे, मला माझ्या पिलांना जन्म द्यायचा वगैरे होता, म्हणून मी माझी इथे अंडी घातली होती. समुद्र तर एवढा अफाट विशाल आहे, समुद्र म्हणजे कस काय तिची अंडी परत देणार, हो की नाही. त्याने तर ती गिळंकृत केली. पण चिमणीचा एवढा म्हणजे
दृढ निश्चय असतो की चिमणी म्हणते की तू जर माझी अंडी मला परत केली नाहीस तर मी तुला समुद्राला सांगते की मी तुला आटवून टाकेन. आता शक्य आहे का हो एवढ्याशा छोट्याशा चिमणीने एवढ्या मोठ्या समुद्राला आटवून टाकणे? पण तरी पण ती छोटीशी चिमणी आहे ना आपल्या छोट्याशा चोचेमध्ये थोडं थोडं पाणी घेऊन अशी साईडला अशी म्हणजे फेकत असते, टाकत असते. तर असा तिचा अथक हा प्रयत्न चालत असतो आणि मग तिथेच आहे ना हे गरुडदेव असतात. गरुडदेव कोण आहेत? ते भगवान कृष्ण म्हणजे विष्णूंचे हे वाहन आहेत आणि विष्णू हे कृष्णांचाच अवतार आहेत. कृष्णांपासूनच विष्णूचा म्हणजे ते विस्तारित रूप आहेत. तर आणि ते कृष्ण आणि म्हणजे विष्णू, विष्णू म्हणजे कृष्णच. दोघे एकच आहेत. तर अशा प्रकारे त्यांचं जे वाहन हे गरुड आहेत ना, हे विष्णूंचे महान भक्त आहेत. तर त्यांचे हे वाहन असतात. तर हे गरुड महाराज तिथेच म्हणजे ना हे सगळा हा प्रयत्न तिचा चाललेला चिमणीचा बघत असतात आणि तिला येऊन विचारतात, "तू काय करत आहेस?" वगैरे असा वेडेपणा. एवढ्याशा चोचीमधून पाणी वगैरे तू हे म्हणजे बाजूला फेकत आहेस. तिथे सगळा घडलेला वृत्तांत त्या गरुडदेवांना सांगते. मग त्या गरुडदेवांना पण खूप म्हणजे अशी म्हणजे खूप दया वाटते. खूप अशी कीव येते. अरे, ती एवढीशी छोटीशी चिमणी तिने अंडी टाकली होती. मग ते गरुडदेव तर समुद्राला आठवू शकतील ना, कारण ते विष्णूंचे एवढे महान भक्त आहेत. हो की नाही? विष्णू त्यांच्यावरती बसून सगळा विहार वगैरे करत असतात. एका ग्रहातून दुसऱ्या वैकुंठ लोकातून कुठेही ते म्हणजे प्रवास करतात वगैरे. तर हे गरुडदेव पण खूप म्हणजे शक्तिशाली असतात असे आणि ते तर समुद्राला आटवू शकतात. आणि मग ते पण मग असा ह्या समुद्र देवतेला बोलवतात आणि मग सांगतात, "तू हिची गिळंकृत केलेली अंडी परत दे, नाहीतर मी तुला खरंच आटवून टाकेन." मग तेव्हा तो समुद्रदेव खूप म्हणजे असे घाबरतात. मग सांगतो, की "ठीक आहे चालेल, मी सॉरी माझ्याकडनं चूक झाली. मी तुला तुझी अंडी परत करतो." तर अशा प्रकारे ह्याच्यावरनं आपल्याला काय म्हणजे बोध घ्यायचा आहे, तर छोटे-छोटे प्रयत्न देखील ना ही खूप महत्त्वाचे असतात. तर आपण असं समजू नये, की आता आपण 18 दिवसात क्लास साठी आलोय आणि 1 तासामध्ये काय एवढं भगवद्गीता आम्हाला शिकणार म्हणजे समजणार आहे. तर हा छोटा-छोटा क्लास करूनच तुम्ही जर म्हणजे पुढे-पुढे वरच्या लेव्हलपर्यंत गेलात ना, लेव्हल 2, लेव्हल 3 तर तुम्हाला ह्याचा फायदाच होणार आहे. तर छोटे-छोटे प्रयत्न देखील खूप महत्त्वाचे असतात. तर पुढची स्लाईड घ्या माताजी. हां, तर इथे बघा ह्या स्लाईडमध्ये काय दिलं आहे? सोशिओलॉजी, जिओग्राफी, लिंग्विस्टिक, अँथ्रोपॉलॉजी, हिस्ट्री, सायकॉलॉजी वगैरे, सोशल सायन्स, असाइनमेंट. तर हे सगळे आपण विषय शाळेमध्ये शिकतो की नाही? हां? शाळेमध्ये सांगतात म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास पण ठेवतो. आपण एवढा दिवस अन् रात्र अभ्यास करतो. एक्झाम असेल तर आपण अजून जास्त प्रयत्न करतो, हो की नाही? मग भगवद्गीतेवर पण आपण विश्वास ठेवायला हवा, की असं नाही का भगवद्गीता म्हणजे एकदम जुन्या काळातील आहे. आजच्या जमान्यामध्ये त्याचं काय महत्त्व वगैरे असं नाहीये. भगवद्गीता हे शाश्वत ज्ञान आहे. ते चिरकालासाठी सत्य आहे. त्याच्यामध्ये विज्ञानामध्ये बघा जसे म्हणजे वारंवार म्हणजे रिसर्च वगैरे होत असतात. मग आणि पण कोरोना काळामध्ये पण आपण बघितलं किती त्याच्यामध्ये बदल झाले. आज एक नियम, तर उद्या दुसरा नियम, तिसरा नियम. तर हे विज्ञानामध्ये ना सतत असे बदल होत असतात. पण आपलं हे जे वैदिक ज्ञान आहे, आणि भगवद्गीता हे चारही वेदांचं कसं आहे, सार आहे. आणि आपण 4 वेद वाचण्या इतपत, समजून घेण्या इतपत तर आपण इंटेलिजंट नाहीये कलियुगामधले आपण सर्व. आणि तेवढा आपल्याला काय म्हणतात वय देखील म्हणजे आयुर्मान पण तेवढं आपलं जास्त नाहीये. फक्त 100 वर्षांचं आयुष्य आहे आपण. त्यामुळे आपण जर भगवद्गीता एक फक्त समजून घेतली तरी आपल्याला चारही वेदांचं चारही वेदांमध्ये जे ज्ञान दिलं आहे, ते ज्ञान आपल्याला मिळू शकतं केवळ भगवद्गीता आपण वाचल्याने. तर एवढे सगळे आपल्याला विषय शाळेमध्ये शिकवले जातात, पण भगवद्गीता तर आपल्याला शाळेमध्ये शिकवली जात नाहीये. आणि तरी देखील त्यामुळे आपण भगवद्गीतेवरती विश्वास ठेवायला हवा. आपण असा विचार करायला नाही पाहिजे, तर भगवद्गीता ह्या जुन्या काळातील आहे किंवा फक्त हे म्हाताऱ्या व्यक्तींनी त्या रिटायरमेंट नंतर वाचायचं आहे, नाही. म्हणजे वयाच्या 5 वर्षापासून आपण हे सगळं म्हणजे भगवद्गीतेचं ज्ञान मिळवायला हवं आणि ते आपण आपल्या आचरणात आणायला हवं. तरच आपण या मनुष्य जीवनाचा पुरेपूर फायदा करून घेऊ शकतो. नाहीतर आपण हे शाळा, कॉलेज वगैरे हे ह्या जन्मी जर आपण मृत्यूनंतर झालं ना, संपलं. त्याचा काही उपयोग नाही. भले कितीही पी-एच-डी, डॉक्टर, इंजिनिअर वगैरे आपण ह्या जन्मामध्ये असलो, तरी पुढच्या जन्मी आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाहीये. हो की नाही? पुन्हा आपल्याला ए बाबा ब्लॅक शिप पासूनच सुरू करणार आहे की नाही? एल-के-जी, यू-के-जी असं वगैरे. तर आणि भगवद्गीतेचं हे ज्ञान आहे ना, हे शाश्वत आहे.
आणि आज जर आपण हे भगवद्गीतेचं ज्ञान थोडं जरी मिळवलं तर पुढच्या जन्मी ते कसं म्हणजे पुढच्या 1% ज्ञान मिळवलं तर 2% आपण सुरू होईल. हे कधी पण वेस्ट होणार नाहीये असं. म्हणजे कालातीत आहे, चिरकाल. तर त्यामुळे आपण असा विचार करू नये, भगवद्गीता समजून त्याचा काय उपयोग, आजच्या जन्मात त्याचा काय उपयोग होणार नाही. भलेही जर आपण या जन्मामध्ये वैकुंठ लोकात म्हणजे जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये मुक्त होऊ शकलो नाही, थोडी जरी आपण भक्ती केली, भगवद्गीतेचं ज्ञान मिळवलं, कृष्णाविषयी थोडंसं प्रेम निर्माण केलं मनामध्ये, तरी पुढच्या जन्मी भगवान कृष्ण आपल्याला पुन्हा एक संधी देतात. आणि हे भक्तिमय जे जे सेवा जे काही आपण करतो ह्या जन्मामध्ये, ती पुढच्या जन्मात देखील तशीच कंटिन्यू पुढे चालत राहते. जर आपण म्हणजे 10% भक्तीमध्ये प्रगती केली असेल, तर पुढच्या जन्मी आपल्याला 11व्या टक्क्यापासून प्रगती करण्याची संधी भगवान कृष्ण देतात. तर अशा प्रकारे हे ज्ञान चिरकाल आहे आणि शाश्वत आहे. आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा. ठीक आहे. माताजी पुढची स्लाईड घ्या. हां, अर्जुन विषाद योग. मी सांगितलं ना आपल्या अध्यायाचं नाव. तर पुढची स्लाईड माताजी. त्या एकाच देखाव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया. पण पाहिलत ना? पुढची स्लाईड घ्या माताजी. हां. नाही, मागची स्लाईड हां. तर आता ह्या स्लाईडमध्ये बघा इथे या वरती डाव्या साईडला इथे हा कोण आहे? आंधळा. हा धृतराष्ट्र आहे. म्हणजे आणि त्याला जाणून घ्यायचं आहे कुरुक्षेत्रावरती युद्धाच्या इच्छेने जमलेल्या माझ्या मुलांचं म्हणजे कौरव त्याचे 100 मुलं आणि पांडुपुत्र यांच्यामध्ये काय झालं आहे. त्याच्या मनामध्ये असं म्हणजे साशंकपणा आला आहे. तो आधीच म्हणजे अधर्माच्या मार्गाने त्यांनी सगळं म्हणजे हे सुरू केलं आहे. हो की नाही? स्वतःचा त्या पांडवांचा देखील समान हक्क असताना त्यांनी त्यांचा हक्क दिला नाहीये. आणि त्याचे मग परिणाम तर त्याला भोगावेच लागणार ना, युद्धाला सामोरं जावंच लागणार. आणि पांडव हे अतिशय ना पुण्यात्मा होते आणि ते भगवान कृष्णांचे शुद्ध भक्त होते. त्यांनी इतकाच त्रास सहन केला तरी पण त्यांना पांडवांना युद्ध नको होतं. ते म्हणाले की नको आम्हाला कोणतंही गाव वगैरे काय करायचंय. आम्ही वनवासामध्ये काय म्हणतो वनामध्ये जाऊन आम्ही संन्यास वगैरे घेतो असं ते म्हणत होते. आम्हाला युद्धाची इच्छा नाही. पण भगवान कृष्णांना काय अधर्म जर अशा प्रकारे दुर्योधनाने म्हणजे सगळं काय म्हणतात संपत्ती वगैरे काय गिळंकृत केली असती तर अशा अधार्मिक गोष्टींना म्हणजे वर्चस्व वाढलं असतं आणि परत त्याची संतती वगैरे पण तशाच प्रकारे वागली असते आणि समाजामध्ये अराजकता निर्माण झाली असती. त्यामुळे हे युद्ध लढणं गरजेचं होतं. त्यामुळे भगवान कृष्ण मग म्हणजे पांडवांच्या बाजूने ते साथ देतात. आणि मग ह्या इथे बघा हा इथे राईट साइडला हा दुर्योधन बघा कसा म्हणजे एकदम कूटनीती स्वभावाचा आहे. आणि ते मधल्या मध्ये अर्जुन बघा कसा म्हणजे रडतोय तो, दया वाटते आहे त्याला. मी का माझ्या स्वकीय बांधवांना, आजोबांना वगैरे मारून हे राज्य मिळवू? आणि हेच आहे ना एक शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. तो म्हणजे असा स्वार्थी नसतो, की हां, जाऊ दे आता मला सगळी संपत्ती मिळवायची आहे आणि त्यासाठी मग मी युद्ध करतो. मग त्यासाठी कोणीही असून दे, त्यांना मी मारत सुटेन. तर असं नाही. हे अर्जुन अशा प्रकारे हा विलाप करतो आहे, मला युद्ध करायचं नाहीये. तर हे एक शुद्ध भक्ताचं लक्षण आहे आणि म्हणूनच भगवान कृष्णांनी अर्जुनाला निवडलं आहे. तर आपल्याला कधी-कधी प्रश्न पडतो ना, की अर्जुनालाच का निवडलं भगवान कृष्णांनी? त्याचे इतरही भाऊ आहेत, युधिष्ठिर वगैरे, नकुल, सहदेव. तर अर्जुनामध्ये हे असे दिव्य गुण होते आणि तो सारासार विचार करू शकत होता. पाहू शकत होता, हे युद्ध झाल्यानंतर काय होऊ शकेल म्हणून. तर त्यामुळे भगवान आणि हे शुद्ध भक्ताची लक्षण आहेत. त्यामुळे भगवान कृष्णांनी भगवद्गीता सांगण्यासाठी अर्जुनाची म्हणजे निवड केली आहे. तर ह्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. तर पुढची स्लाईड घ्या माताजी. मग आता पहिला श्लोक बघा हा खूप महत्वाचा श्लोक आहे. ह्याच्याने सुरुवात होते. धृतराष्ट्र विचारतो संजयाला. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला हे संजया कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. मी आता सांगितलं ना तुम्हाला धृतराष्ट्राला जाणून घ्यायची इच्छा आहे. त्यामुळे आणि संजय त्यांचा जो सारथी आहे त्यांच्या बरोबर आहे हस्तिनापूरमध्ये म्हणजे आताच जी दिल्ली आहे ना ते. आणि तो विचारणा करत आहे कारण त्याच्या मनामध्ये अशी एक साशंकता आहे. अधर्माचा त्यांनी मार्ग स्वीकारला आहे. त्यांचा म्हणजे विजय तर म्हणजे अशक्य आहे आणि पांडवांचं म्हणजे ते पुण्यात्मा होते. ते धर्माच्या मार्गावरती चालणार होते आणि भगवान कृष्ण साक्षात जे 3 लोकांचे स्वामी आहे ते त्यांच्या बरोबर असताना
त्यांचा माझ्या पुत्रांचा विजय होईल का नाही अशी साशंकता त्याच्या मनामध्ये होती. म्हणून तो असा प्रश्न विचारतो संजयाला. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, तर मग ह्या स्लाइड मध्ये काय दिलंय बघा इथे. तर आता हे जे दूध उकळतं आहे ते कसलं प्रतिनिधित्व करतंय? धर्मक्षेत्र. कुरुक्षेत्र हे ना एक धर्मक्षेत्र आहे. म्हणजे तिथे फक्त धर्माचा आहे, म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आपल्या वेदानुसार आपल्या शास्त्रांमध्ये ज्या सांगितल्या आहेत त्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर त्यांचाच म्हणजे त्या गोष्टींचाच तिथे विजय होईल. अधर्माचा तिथे कधीच विजय होणार नाही. तर हे दूध काय रिप्रेझेंट करतं? तर धर्मक्षेत्र म्हणजे, आणि कुरुक्षेत्र हे धर्म असल्यामुळे तिथे जे धर्माच्या मार्गावर चालणारे आहेत त्यांचाच विजय होईल. आणि मग इथे बघा मामका पांडवा ह्याला म्हणजे कशाचा? धृतराष्ट्राने अधर्माचा म्हणजे साथ घेऊन काय केलं आहे? त्या दुधामध्ये लिंबू पिळल्यामुळे काय झालंय बघा, ते दूध म्हणजे सगळं पनीर एका बाजूला तयार झालं आहे. म्हणजे हे सगळं त्याच्या मुलाला मिळायला पाहिजे राज्य. आणि पांडवांना हे सगळं म्हणजे त्यांना म्हणजे पांडवांना काहीच द्यायचं नाही. तर ते रिप्रेझेंट काय करतं? बघा अशा प्रकारे त्यांनी विभागणी केली आहे. स्वतःच्या मुलांना कुरुवंशीय म्हणतो आणि पांडवांच्या मुलांना पांडू म्हणतो. खरं तर ते पण कुरुवंशामधलेच आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी विभागणी केली आहे. मग इथे ह्याचं उदाहरण दिलंय बघा. दुधामध्ये लिंबू पिळण्यामध्ये कसं म्हणजे विभागणी होते की नाही, पाणी एका बाजूला व पनीर एका बाजूला, अशा प्रकारे त्यांनी विभागणी केली आहे स्वतःच्या भावाच्या मुलांमध्येच. आणि मग किम अकुर्वत काय केले? मग त्याच्यामधनं जे काही म्हणजे पदार्थ बनणार आहे त्या सगळ्यावरती म्हणजे स्वतःचाच फक्त हक्क असायला पाहिजे असा त्याचा म्हणजे विचार आहे, मानस आहे. तर ते पुढची स्लाइड घ्या माताजी. मग संजय म्हणाला बा दुसरा श्लोक आहे. हरे आधीचा जो कृष्ण श्लोक होता वाचू ना का तुम्ही, माताजी? हा वाचा, ठीक आहे माताजी, हरकत नाही. हरे कृष्ण. संजय म्हणाला, हे राजन, पांडूच्या मुलांनी सैन्याची रणनीती पाहून राजा दुर्योधन आपल्या गुरुकडे गेला आणि हे शब्द बोलला, हे आचार्य, पांडुपुत्रांची विशाल सैन्य पहा. आपल्या कुशल ज्ञानी शिष्य द्रुपद पुत्राने इतक्या कुशलतेने आयोजित केले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर आता दुर्योधन बघा म्हणजे किती कूटनीती स्वभावाचा आहे. कारण द्रोणाचार्य हे म्हणजे ह्यांनी या पांडवांना देखील हे सगळं ज्ञान दिलंय ना. त्यांनी द्रोणाचार्याकडून हे सगळं नॉलेज मिळवलं आहे, युद्धाचं स्किल वगैरे. आणि आता द्रोणाचार्य हे म्हणजे पांडवांच्या म्हणजे अपोजिट बाजूनी उभे आहेत, म्हणजे लढणार आहेत, म्हणजे दुर्योधनाच्या बाजूने लढणार आहेत. आणि हा दुर्योधन म्हणजे इतका म्हणजे कूटनीतीचा स्वभावाचा आहे. तो द्रोणाचार्यांकडे जाऊन त्यांना सांगतोय की बघा, तुम्ही ज्यांना जे युद्धनीतीचं वगैरे ज्ञान दिलं, जे शिक्षण वगैरे दिलं, तुमचे जे शिष्य इतके लाडके शिष्य आहेत ते तुम्हाला मारण्यासाठीच तुमच्या विरुद्ध म्हणजे उभे राहिले आहेत. आणि हे द्रोणाचार्य आणि भीष्म देखील नाही, दुर्योधन म्हणजे त्यांना असं म्हणजे त्यांचा म्हणजे साथ देण्यासाठी भाग पाडतो. खरं तर म्हणजे भगवान कृष्णांचे शुद्ध भक्त आहेत द्रोणाचार्य आणि भीष्म पितामहा. पण दुर्योधनामुळे त्यांना आहे ना, दुर्योधनाची म्हणजे अधर्माची साथ द्यावी लागते. तर अशा प्रकारे म्हणजे त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही त्यांना एवढं युद्धाचं शिक्षण दिलं आहे आणि ते आज त्याच शिक्षणाचा म्हणजे वापर तुम्हाला मारण्यासाठी तुमच्या विरुद्ध ते युद्ध लढत आहेत. बघा अशा प्रकारे तो त्यांना म्हणजे भडकवण्याचा प्रयत्न करत आहे द्रोणाचार्यांना. पुढची स्लाइड घ्या माताजी. सघोष ठीक आहे माताजी, वाचता तुम्ही, वाचा. हरे कृष्ण. सघोष धात्र राष्ट्राणा हृदयानि व्यदारयत अवच पृथ्वी चैव तुमुलोभ्यो निदायन. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश पृथ्वी दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रांची हृदये विदीर्ण झाली. हरे कृष्ण. माताजी किती स्लाइड्स बाकी आहेत अजून? 10 आहेत माताजी. कारण 5:30 होत आले ना. मी ठीक हो. आहे पटापट कव्हर करते. मी वेळच हो. बघितली नाही ऍक्च्युली. हो. ठीक आहे. आता ह्या स्लाइड मध्ये ना काय सांगितलं आहे, ज्याचं म्हणजे युद्धाची घोषणा झाली तर पांडवांनी आणि भगवान कृष्णांनी शंखनादाचा म्हणजे शंखनाद केला आहे. आणि आपण बघतो की नाही, शंख हे अतिशय असं शुभ म्हणजे आहे, एक ऑस्पिशियस असं आहे. आपण कोणत्याही एका शुभ कार्याची जेव्हा सुरुवात करतो तेव्हा मंदिरामध्ये वगैरे पण आपण सकाळी बघतो शंखनाद केला जातो. तर भगवान कृष्णांचा जो शंख होता त्याचं नाव आहे ऋषिकेश, अर्जुनाचा देवदत्त आणि भीमाचा पौंड्रम. अशा प्रकारे ह्या 3 शंखाची नावे आपल्या भगवद्गीतेमध्ये दिलेली आहेत, ती तुम्ही वाचा नक्की. आणि त्यांनी जेव्हा हे शंखनाद केला तेव्हा
संपूर्ण पृथ्वी म्हणजे असं आकाश आणि पृथ्वी दुमदुमून गेले इतका भीषण म्हणजे असा त्याचा आवाज होता. आणि धृतराष्ट्र पुत्रांची म्हणजे जे काही कौरव वगैरे होते त्यांची हृदय विदीर्ण झाली, असे म्हणजे धडकी भरली त्यांना, म्हणजे भीती वाटली. इतका म्हणजे दिव्य भव्य प्रचंड असा त्याचा आवाज होता शंखनादाचा. म्हणजे त्याच्यामध्ये भीती निर्माण केली आहे भगवान पांडवांनी आणि भगवान कृष्णांनी, की विजय तर हा धर्माचाच होणार आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे कृष्ण माताजी, पुढची स्लाइड घ्या. हा, तर मग आता मी सांगितलं की अर्जुन युद्ध करण्यासाठी नकार देतो. आणि मग कोणती कारणे, 5 महत्वाची कारणे आपल्या ह्या पहिल्या अध्यायामध्ये आहेत, ती आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर पहिलं कारण तो म्हणतो दया. तर या 28व्या श्लोकामध्ये दिलेला आहे. दया तो म्हणतो द्रोणाचार्य, भीष्म त्यांचे शिक्षक म्हणजे हे गुरु आहेत, आणि भीष्म त्यांचे आजोबा स्वतःचे भीष्म पितामहा हे कृष्णांचे महान भक्त आहेत. आणि कौरव तर त्याचे भाऊच आहेत ना, हे त्याच्या धृतराष्ट्र हे त्याचे मोठ्या वडिलांसमानच आहेत. आणि माझ्या दुर्योधन, कौरव हे माझे भाऊ आहेत, म्हणजे स्वकीयच आहेत, बंधू बांधव आहेत, त्यांना मी का मारू. तर आपण पण कधी कधी म्हणजे असं संभ्रमात पडतो, तेव्हा आपल्याला देखील वाटतं ना की घरच्यांबरोबर आपण असं करायला नव्हतं पाहिजे, भांडायला नव्हतं पाहिजे. तर अशाच प्रकारे अर्जुनाच्या मनात देखील दया निर्माण झाली आहे. मी ह्या सर्वांना मारून काय मिळणार आहे मला. आणि दुसरं कारण आहे आनंद नाही. मग आपले माझे स्वकीय सगळे म्हणजे मृत्यू पडणार असतील, या आनंद मी राज्याचा काय मी उपभोग घेऊ शकणार आहे, मला काहीच आनंद वाटणार नाही. कारण त्याचा उपभोग घेण्यासाठी आपले जर फॅमिली मेंबर्स आपल्याला बरोबर असतील तर आनंद वाढतो ना. आपण म्हणतो आनंद म्हणजे आपण शेअर केला पाहिजे, आणि दुःख पण आपण शेअर केलं पाहिजे. दुःख शेअर केलं की कमी होतं, आनंद शेअर केला की वाढतो. पण माझे आप्त स्वकीयच माझ्या बरोबर नसतील तर मग मला काहीच आनंद वाटणार नाही. आणि मग तिसरं कारण पाप. आणि एवढ्या लोकांना म्हणजे मृत्युमुखी पडतील आणि त्या लोकांना मी मारेल, तर त्यांना त्यांच्या मृत्यूचं मी कारण बनेल, आणि त्याचा पाप मला लागेल, पापी प्रतिक्रिया लागेल, आणि त्यांच्या मृत्यूला मी कारणीभूत झालो म्हणून मग कदाचित मला कदाचित नरकामध्ये जावं लागेल, आणि तिकडे मला दुःख भोगावं लागेल. अशा प्रकारे पापी प्रतिक्रिया लागण्याची त्याला भीती वाटत होती. आणि मग चौथं पारिवारिक परंपरा. आणि युद्धामध्ये ज्या ज्या काही ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी किंवा पुरुष व्यक्तींनी सहभाग घेतला होता, त्यांचा जर मृत्यू झाला तर म्हणजे स्त्रिया आणि मुलांचं संरक्षण कोण करतील ना. स्त्रियांचं संरक्षण वगैरे केलं नाही. आपण न्यूज मध्ये वगैरे वाचतो आजकाल रेप वगैरे किती प्रकार वाढले आहेत, आणि लहान मुलांना पण म्हणजे त्यांच्यावरती पण खूप असे अत्याचार वगैरे केले जातात. तर अशा प्रकारे अत्याचार वगैरे खूप वाढतील त्यांच्यावरती. आणि पारंपरिक आपल्या जन्म घेतल्यापासून मृत्यू होईपर्यंत आपल्याला काहीतरी म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये दिलेल्या आपल्याला धर्मांचं पालन करायला सांगितलेलं आहे. जसं म्हणजे श्राद्ध सेरेमनी वगैरे करणे, जप तप यज्ञ वगैरे असे आपल्याला म्हणजे शास्त्रांमध्ये सांगितलं आहे. आणि त्यासाठी ज्येष्ठ म्हणजे घरातील ज्येष्ठ नागरिकांची आवश्यकता असते, आणि ते जर नसतील तर मग या सगळ्या पारिवारिक परंपरा नष्ट होतील, आणि अधार्मिक गोष्टींचे म्हणजे वर्चस्व वाढेल, आणि मग सगळीकडे समाजामध्ये अराजकता पसरेल आणि शांतता राहणार नाही. तर हा देखील अर्जुन विचार करतो, आणि हे देखील कारण तो सांगतो. आणि असमंजसपणा, मग त्याला कळत नाही युद्ध करावं की नाही करावं, केलं तर काय त्याचं म्हणजे परिणाम एवढे मला म्हणजे माझ्या बरोबर तर इतर लोकांना पण त्याचे म्हणजे एवढे परिणाम भोगावे लागतील. अशा प्रकारे मग युद्ध करायलाच नको, अशा प्रकारे असमंजसपणा त्याला वाटायला लागतो. ही 5 कारणे तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट करून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये किंवा नोंद करून ठेवा. ही 5 कारणे तो महत्वाची सांगतो की मी युद्ध करणार नाही म्हणून. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, तर मग मी सांगितलं करुणा ना, की त्याला करुणा वाटते इतर लोकांविषयी, आणि ही सगळी काही म्हणजे एक शुद्ध महान महान भक्ताची लक्षणं आहेत. ही आपण भगवद्गीता आणि भगवान कृष्णांच्या नामाचा जप केला तर आपण देखील आपल्यामध्ये निर्माण करू शकतो. आणि हल्लीच्या काळामध्ये आपल्याला बघा एखादा विषय अजिबात म्हणजे देखील करुणा वाटत नाही. कुठेतरी ऍक्सिडेंट वगैरे झाला आहे, त्या व्यक्तीला म्हणजे मदतीची गरज आहे, आपण कुठे ह्याच्यामध्ये फसू तर आपण त्या व्यक्तीला तसंच म्हणजे तडफडत सोडून जातो, किंवा मग पोलिसांच्या वगैरे भानगडीत पडू. आणि लोक इतके स्वार्थी बनत चालले आहेत. तर दयाभाव आपल्यामध्ये असायला हवा. आणि मग आनंद नाही, हो की नाही. तर तो सांगतो माझ्या स्वकीयच माझ्या बरोबर नसतील तर मग कशाला मला म्हणजे युद्ध लढायचं आहे.
मी नाही लढत, मला काहीच आनंद होणार नाही, मी एकटाच असेल तेव्हा मी काय उपयोग घेऊ राज्याचा. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, मग इथे बघा या चोराच्या उदाहरणावरून सांगितलं आहे. इथे बघा कोण बघत नाही, मग चोर येऊन चोरी करून जातो, पण त्याची जर चोरी पकडली गेली कधी ना कधी पकडलीच जाणार आहे आणि मग त्याला जेलमध्ये जावं लागेल ना, त्याला शिक्षा भोगावी लागेल. तर अशा प्रकारे त्याच्या पापकर्माची त्याला प्रतिक्रिया लागेल असा तो विचार करतो आणि मग पारंपरिक परंपरा नष्ट होईल. मी आताच सांगितलं ना, परिवारामधील म्हणजे स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक म्हणजे पुरुष व्यक्ती वगैरे नसतील तर स्त्रियांवरती, लहान मुलांवरती अत्याचार वाढतील, रेप वगैरे असले वाईट गोष्टींची प्रवृत्ती वाढेल आणि समाजामध्ये शांतता राहणार नाही, हो की नाही. आणि मग असमंजसपणा, करावं की करू नये, युद्ध करावं की नाही करावं, ते चुकीचं आहे का, ते बरोबर आहे, अशा प्रकारे तो संभ्रमात पडतो, त्याला असमंजसपणा म्हटलंय. आता अर्जुनच्या विजयाची 9 कारणे. अर्जुन मग शेवटी आपण बघतो की नाही भगवद्गीतेच्या शेवटी धर्माचाच विजय होतो, म्हणजे 5 पांडव विजय होतात आणि फक्त जिवंत असतात, बाकी सगळे मृत्युमुखी पडतात. त्याच्या अर्जुनाच्या विजयाची 9 कारणे इथे सांगितली आहेत. तर काय ती कारण आपण बघूयात. धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र असल्यामुळे म्हणजे तिथे धर्म म्हणजे चांगल्या गोष्टींचा म्हणजेच विजय होणार. तिथे एखादी गोष्टी वाईट जरी म्हणजे आपण करण्याचा प्रयत्न केला, तिथे आपल्याला हारच मानावी लागेल. ते कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र असल्यामुळे तिथे धर्माचाच विजय होणार आणि पांडू हे धर्माच्या बाजूने होते, त्यामुळे त्या पांडवांचाच विजय झाला. आणि दिव्य रथ, अर्जुनाचा हा दिव्य रथ होता ना, तो त्याला स्वर्गाचा अधिपती राजा जो आहे ना म्हणजे इंद्राने त्याला म्हणजे हा दिव्य रथ भेट दिला होता. अर्जुनाने काहीतरी म्हणजे असं महान काम केल्याबद्दल इंद्र राजा त्याच्यावरती खूप खुश होतो आणि मग त्याला तो दिव्य रथ देतो आणि त्या दिव्य रथामुळे त्याला खूप फायदा होतो. आणि मग त्या रथावरती हा इथं ध्वज दिसतोय बघा, तुम्ही झूम करून पाहिला त्या ध्वजावरती कपी म्हणजे हनुमान साक्षात विराजमान असतात तिकडे. आणि हनुमान हे तर म्हणजे प्रभू श्रीरामांचे शुद्ध भक्त आणि राम म्हणजे कृष्णांचाच अवतार, हो की नाही. दशावतारामध्ये आपण शिकतो प्रभू श्री रामचंद्र हे कृष्णांचाच अवतार आहेत आणि हनुमान तिथे असल्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित होता. आणि मग शंखनाद आपण पाहिला भगवान कृष्णांचा जो ऋषिकेशात होता, अर्जुनाचा देवदत्त, भीमाचा पौंड्रन, त्या शंखनादमुळे पांडवांचाच विजय झाला. आणि गांडीव धनुष्य आणि शिवांनी आहे ना अर्जुनाला हे गांडीव धनुष्य दिलं होतं. ते पण एक असं म्हणजे एक ब्रह्मास्त्रमाणेच ते म्हणजे असं खूप विशाल, काय म्हणतात त्याला, एक्झॅक्ट वर्ड आठवत नाहीये. ते धनुष्य पण एक म्हणजे विजयाचे कारण होतं. आणि मग त्यक्तजीविता म्हणजे युद्धामध्ये जीव देण्यासाठी तयार असलेले, म्हणजे स्वतःचा जीव गेला तरी पण आम्ही म्हणजे युद्ध लढणार, अशा प्रकारे महान असे योद्धे पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी आले होते. आणि ज्या दिवशी भगवद्गीता बोलली गेली त्या दिवशी मोक्षदा एकादशी होती. आणि एकादशी म्हणजे एकदासी ही भगवान कृष्णांचे म्हणजेच दासी आहे. आणि त्या दिवशी एकादशी असल्यामुळे एकादशीचा दिवस तर खूप शुभ असतो. त्यामुळे विजय पांडवांचाच झाला. आणि भाग्यलक्ष्मी, भगवान कृष्णांची पत्नी म्हणजे माता लक्ष्मी, हो की नाही. विष्णूंची पत्नी कोण आहे, माता लक्ष्मी, आणि विष्णू म्हणजे कृष्णाच, हो की नाही. तर साक्षात भाग्यलक्ष्मी तिथे त्यांच्या बरोबर उपस्थित असल्यावरती जिथे लक्ष्मी असते तिथे विजय होणारच. आणि ऋषिकेश म्हणजे साक्षात भगवान कृष्ण, हो की नाही. भगवान कृष्ण त्यांच्यामध्ये असल्यामुळे विजय हा भगवान पांडवांचाच नक्की होत झाला. तर ही 9 कारणे तुम्ही लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि लक्षात ठेवा. तर मग आता भगवद्गीताचे 5 विषय इथे काय काय आपण बघणार आहोत. तर भगवद्गीता मध्ये ईश्वर म्हणजे भगवान कृष्ण, सर्वोच्च परमेश्वर कोण आहेत तर भगवान कृष्ण, आणि सर्वोच्च नियंत्रक आहेत. ते पुढील अध्यायामध्ये आपण शिकणार आहोत ते कसे काय ईश्वर आहेत किंवा परमेश्वर आहेत. तर ईश्वर आणि मग जीव म्हणजे आपण सगळे प्राणी, हे 84 लाख योनी आपण म्हणतो की नाही, मनुष्य, पशु, पक्षी, प्राणी, झाड, वृक्ष, कृमी, कीटक, किडे वगैरे, मासे वगैरे, जलचर वगैरे, तर ह्यांना सर्व जीव म्हणतात. तर ह्या जीवांविषयी आपण समजून घेणार आहोत. आणि मग प्रकृती, आपण या भौतिक प्रकृतीमध्ये आहोत. आता ह्या जगामध्ये आपण हवा, पाणी, वारा, अग्नी वगैरे आपल्याला सगळ्या फॅसिलिटी मिळतात. तर हे सगळं कुठून मिळतं, या प्रकृतीमधूनच आपल्याला मिळतं ना.
त्याला भौतिक प्रकृती म्हणतात. तर त्याविषयी आपण समजून घेऊ. आणि मग काळ, आणि हे आपलं सगळं कसं आहे, काळाच्या अधीन आहे, हो की नाही? आपण जन्म वगैरे घेतो, मोठे होतो, आपला वाढ होते, विकास होते. मग आपला काळ आला, जसा जसा काळ पुढे सरकत गेला, आपण वयोवृद्ध होतो आणि मग आपला मृत्यू होतो. मग आपण कसं, आपलं जीवन हे कसं कालाच्या हातात आहे, म्हणजे काळानुसार आपल्याला चालू आहे. तर मग हे काळ म्हणजे काय? आणि मग कर्म. आपण मग हे जन्म घेतल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करतो, हो की नाही? कर्म म्हणजे साधारण भाषेमध्ये कर्माला दैनंदिन आपण ज्या काही क्रिया करतो त्याला कर्म म्हणतात. तर आपण प्रकार आहेत, सकाम कर्म, अकाम कर्म, निष्काम कर्म. हे आपण पुढील प्रकरणामध्ये अध्यायामध्ये शिकणारच आहोत. तर अशा प्रकारे भगवद्गीतेचे हे 5 विषय आहेत. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. आणि कर्म हे आपण बदलू शकतो. ते ह्या 5 पैकी कर्म आहेत ना, हे बदलणारे आहेत. ठीक आहे ना? काळ आणि कर्म हे दोन्ही बदलणारे आहेत. हे काळ सेम नसतात. सॉरी, प्रकृती आणि कर्म. पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे कृष्णा. माताजी पुढची स्लाइड घ्या. घेतली माताजी, पुढची स्लाइडच आहे. हा, नाही मला वाटलं, सॉरी, तुम्ही नाहीयेत का तिकडे? सॉरी हा माताजी. आता मग हे भगवद्गीतेचा संदेश काय आहे? भगवद्गीता मागे शिकलो आपण. भगवद्गीता आपल्या जीवनाचे पुस्तक आहे. भगवद्गीताचे 5 विषय आताच आपण शिकलो. आणि अर्जुनाच्या विलापाची देखील 5 कारणं आपण पाहिली. आणि अर्जुनाच्या विजयाची कारणं देखील आपण पाहिली. तुम्ही या सगळ्यांच्या मुलांना स्क्रीनशॉट घ्या, मग किंवा मग आणि वहीमध्ये लिहून ठेवा ही सगळी कारणे. कारण मग तुम्हाला विचारलं ना, तुम्ही भगवद्गीतेचा क्लास केला तर काय शिकलात? तर तुम्हाला सांगता येईल. तर पुढची स्लाइड घ्या आता. झालं हा माताजी, रेकॉर्डिंग थांबवू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. राम राम हरे हरे. तर अशा प्रकारे आजचा आपला अध्याय संपला आहे.